तुमचं गल्ला ठेवलात किंवा लॉकर ठेवलात, जेही गोष्ट तिथं ठेवलात ती वाढेल. समजा तिथं शूज ठेवलात, हां. तर घरामध्ये शूज वाढतील. ओके. तिकडे कपडे ठेवलात तर कपडे वाढतील. सोनं ठेवलात तर सोनं वाढणार. जे ठेवणार ते वाढणार. तर सोन्यासाठी रिकमेंडेशन नाहीये तिथं. बट बाकी तुम्ही पैसा झाला किंवा बाकीच्या गोष्टी ज्या तुम्हाला वाढवायच्या आहेत, हां. प्रॉपर्टीचे पेपर आहेत, प्रॉपर्टी वाढवायची असेल, तर ते ठेवू. पूर्वेला दरवाजा किंवा खिडकी पाहिजे. ह्याच्या मागचं सायंटिफिकली कारण हेच आहे, की कवळं ऊन घरात येईल, जेणेकरून शरीर छान राहील. पण आता फ्लॅट सिस्टम म्हटलं, की हे पॉसिबलच नाही असं समजायला हरकत नाही. मोजून 4-5 फ्लॅटला हे सोय मिळू शकते. हे फ्लॅट समोरासमोर येतात. बरोबर. मग भले पूर्वेला दरवाजा आहे, पण ऊनच नाही येते. कोण बसलात, हां. की "अरे, आता माझा पूर्वेमधनं दरवाजाच येत नाहीये. हां. मग आता काय करायचं?" हां. मग ऑब्व्हियसली गडबडच होणार आहे ना. मग करेक्ट. तुम्ही घेणार पूर्वेमधनं एंट्रन्स आणि हां. पूर्व सगळं क्लोज आणि तुमचे हां. विंडो सगळे दक्षिण आणि दक्षिण. पश्चिमेमध्ये. हां. मग ही जास्त मोठी गडबड आहे. मग अशा ठिकाणी काय बघायला भेटतं? अशा ठिकाणी तुम्हाला क्रॅक्स बघायला भेटतात घरामध्ये. त्यानंतर पापुद्रे येतात, हां. बुरशी लागते लवकर, अन्न लवकर खराब होतं, हां. लोणचं लवकर खराब होतं आणि अशा ठिकाणी सर्प वगैरे जास्त भेटतात. म्हणजे समजा फ्लॅट सिस्टीममध्ये वर राहतो, हवेत राहतो. मग त्या ठिकाणी पण हेच लागू होतं का? 200% जेवढी ती एनर्जी खाली आहे ना, हं. तेवढीच एनर्जी ती वरती फेकली जाते. ओके. साधारण तुम्ही 90 माळ्याची, 100 माळ्याची जरी बिल्डिंग असेल, तरी त्याच्यावरती तो इम्पॅक्ट दिसणार. मी बऱ्याच हॉस्पिटलमध्ये ही गोष्ट केली आहे. ओके. जिथं जीएसटी लाईन जात होती, जर त्या ठिकाणी त्या बेडवरती एखादा पेशंट असेल, तो तो पेशंट ठीक व्हायचा नाही. ओके. मग त्यावेळी मी काय केलं, तिथं काही रॉड्स इन्स्टॉल केले हां. आणि त्या पेशंटची रिकव्हरी आणायला चालू झाली. सर्वात मोठी चूक म्हणजे काय, की लोकं काय करतात, की इकडे एक गणपती लावला, कपाटावरती एक गणपती हो, असतो, हो. बेडरूममध्ये एखादा असतो, ठीक आहे. गणपती जेवढे जास्त ना, तेवढा तुम्हाला त्रास जास्त होतो. जसं एखादं शोपीस समजा कुणाकडं फाउंटन आहे छोटंसं, पाणी वाहतोय हां, कंटिन्युअसली, हां. छोटासा फाउंटन हां. टेबलवाला, तर तो नॉर्थमध्ये ठेवा. जलतत्वच आहे, हां. कंटिन्युअसली अपॉर्च्युनिटी येत राहील. कारण तो हां. फ्लो वाढत आहे. ती गोष्ट म्हणजे जेव्हा बोलण्यात येतं ना, लोकांच्या बोलण्यात पण येतं, "अरे भावा, कसं केला?" हां. भावा जेव्हा भावा बोलतो तो, तर तो जो भाऊ असतो, त्या भावाला उद्देशून आहे हां. किंवा बरेच लोकं बघा माऊली म्हणतात, हां. "काय करेक्ट. देवा?" असं हां. म्हणतात. हे जे वर्ड्स आहेत ना, हे पर्टिक्युलर हाऊस ॲक्टिव्ह करतात तुमच्या पत्रिकेप्रमाणे. खासदार होते ते हां. आणि तर त्यावेळी त्यांना तिकीट भेटत नव्हतं. हां. ठीक आहे. कुठल्या पक्षाचं आहे काय मी काही नाही हां. सांगणार. ठीक हां. आहे. तर भेटत नव्हतं. ते म्हणले, की "आता ही शेवटची लिस्ट निघणार आहे, तर हां. माझं नाव अजूनपर्यंत नाही आलेलं आहे. तर हां. मी काय करू?" तर ते म्हणलं, "ठीक आहे." मग त्यांना म्हटलं, "तुमच्या घरामध्ये सध्याला ह्या ठिकाणी ही वस्तू ठेवलेली आहे. ओके. तुमच्या घरामध्ये पूर्व दिशेमध्ये येलो कलरचं काहीतरी ठेवलेलं आहे. तर ते हां. बघा काय आहे?" नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी सुरुवातीच्या हायलाइट्समध्ये तुम्हाला कळलेलं आहे, की आजचा आपला पॉडकास्टचा टॉपिक काय आहे. त्यामुळे जास्त वेळ न घालवता डायरेक्ट आपण सुरुवात करूया आणि आपल्याकडे जे गेस्ट आलेत त्यांची ओळख करून घेऊयात. सर तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद गणेशजी. माझं नाव शिवशरण आहे आणि गेल्या 15 वर्षापासून मी वास्तूमध्ये काम करतोय. वास्तूच्या एनर्जीज काय आहेत, तर त्याबद्दल बराच रिसर्च करतोय आणि कंटिन्युअसली रिझल्ट कसं देता येईल, बेटर कसं करता येईल, ह्या गोष्टींवरती कंटिन्युअसली काम चालत राहतं. ठीक आहे. आणि बरेच लोकांना जेव्हा मी रेमेडीज करतो किंवा काही उपाय देतो, तर त्या उपायानंतर त्यांना रिझल्टही खूप लवकर येतो आणि त्याच्यामुळं मला तो एक सॅटिस्फॅक्शन आहे, की बाबा मी समाजाला हां. काहीतरी देऊ शकतोय. तर आता आमच्या प्रेक्षकांना सांगेल, समजा एखाद्याला फ्लॅट घ्यायचा असेल, तर नवीन फ्लॅट घेताना अशा कुठल्या 3 महत्त्वाच्या चुका म्हणूयात आपण, त्या टाळायला हव्यात? ओके. सर्वात अगोदर फ्लॅट जेव्हा आपण घेतो, तर म्हणजे आपण सगळं आयुष्याची पुंजी जी आहे, तर त्याला लावतो. ठीक आहे. तर ह्यावेळी बेसिकली एक ईशान्येमध्ये टॉयलेट नसायला पाहिजे. हां. उत्तर आणि पूर्वेची मधली दिशा. ओके. ठीक आहे. आणि आग्नेय जसं पूर्व आणि दक्षिणेची मधली दिशा म्हणजे आग्नेय. हां. आणि एक दक्षिण आणि पश्चिमेची बदली दिशा म्हणजे ज्याला नैऋत्य म्हणतो. ह्या ओके. 3 दिशांमध्ये टॉयलेट नसायला पाहिजे. हां. ईशान्येमध्ये किचन नसायला पाहिजे. ठीक आहे. ओके. आणि हे एक बघायला पाहिजे आणि नैऋत्यमध्ये किचन नको. बरं. ह्या गोष्टी तर बेसिकली तुम्ही टाळायलाच पाहिजे. एक टॉयलेट जे 3 ठिकाणी मी सांगितले होते हां. आणि 2 ठिकाणी किचन जसं ईशान्य आणि नैऋत्यमध्ये किचन नको आहे. हां. आणि जर बघितलं गेलं तर आग्नेयच्या ऐवजी वायव्येला पण किचन चालून जाईल. ठीक आहे. ओके. तर आग्नेयला किचन असेल तर बेस्ट आहे. हं. ठीक आहे. फक्त एवढंच जरी बेसिक जरी बघितलं तरी पण चालेल. नैऋत्येला एंट्रन्स नकोय. म्हणजे साउथ ओके. वेस्टमध्ये एंट्रन्स नकोय अजिबात.
जर तिथं असेल तर माणसाचा थोडासा फायनान्शियल लॉसेस होण्याचे जास्त चान्सेस असतात. ओके. अचानक ॲक्सिडेंटल गोष्टी होण्याचे चान्सेस असतात ओके. किंवा मेडिकल एक्सपेन्सेसमध्ये पैसा जास्त जाऊ शकतो ओके. आणि रिलेशन पण खराब होऊ शकतं. ओके. ओके. तर त्यामुळं ती जी गोष्ट आहे ती टाळावी. ओके. ओके. मग जसं तुम्ही म्हणालात, की किचनची दिशा जर चुकलेली असेल, तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर मग एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम होता? समजा किचन महत्त्वाचंच आहे प्रत्येक घरामध्ये. राइट. आता किचन म्हणजे बेसिकली काय आहे, की अग्नितत्व आहे, फायर हां. एलिमेंट आहे. ठीक आहे. हां. असं म्हटलं गेलं आहे शास्त्रामध्ये, की आग्नेय दिशामध्ये किचन असायला पाहिजे. हां. तर आग्नेय दिशामध्ये किचन असायला पाहिजे ठीक आहे, तिथपर्यंत हं. ठीक आहे. पण बऱ्याच वेळा काय होतं, की फक्त आग्नेयेत किचन असून चालणार नाहीये. तो हां. किचन जर दुसरीकडे शिफ्ट झाला, जसा ईशान्येत शिफ्ट झाला एक हां. एक्झाम्पलला, हां, हां, हां. तर ईशान्य दिशा ही जलतत्वाची आहे. ओके. त्या जलतत्वामध्ये जर आपण आग आणलं, म्हणजे आगीवरती पाणी ओतला, तर काय हां. होणार आहे? आग विझणार आहे. विझणार आहे. हां. आग म्हणजे काय, की तुमच्या शरीरामधला जो हीट आहे किंवा हां. तुमच्या शरीरामधला जो आग आहे, जी अग्नी आहे, हां. ती विझणार आहे. ओह! मग आपण म्हणतो, "अरे, त्याच्यामध्ये ती आग होती ना, ती आगच नाही राहिली." म्हणजे हां. काय झालं? माणूस थंड झाला. ठीक हां. आहे, असं म्हणता येईल. बेसिकली नवीन काम करण्याची उत्साह कमी होतो, डायजेशन सिस्टममध्ये प्रॉब्लेम येतो आणि माणूस शॉर्ट टेम्पर होतो. जर ईशान्य ओके. दिशेमध्ये किचन आला तर. ओके. ठीक आहे. असं हा जो किचन आहे ना, तर त्याची जागा सोडून कुठेही गेला तर हां. प्रॉब्लेम आहे. पण विशेष म्हणजे काय माहिती आहे का गणेशजी, की फक्त असं नाही की वास्तुशास्त्र म्हणजे हे एवढाच बॉक्स नाही आहे, की ईशान्येला देवघर, आग्नेयेला हां. किचन, नैऋत्येला हां. बेडरूम म्हणजे वास्तुशास्त्र नाही आहे. वास्तुशास्त्र म्हणजे काय, की एक्झॅक्टली आपल्या जीवनामध्ये हां. एक बेटरमेंटसाठी आपण काय करू शकतो? आपली हां. लाईफ प्रोग्रेस करण्यासाठी काय करू शकतो? आपली शारीरिक आणि मानसिक उन्नती कशी होईल? हां. ह्याच्यासाठी शास्त्र बनलेलं आहे. ओके. मग त्याच्यामुळे आपल्या शास्त्रामध्ये काय सांगतायत, की पूर्व दिशेमध्ये विंडो असायला पाहिजे, पूर्व हां. दिशेमध्ये दरवाजे असायला पाहिजे, हां. ईशान्येला दरवाजा पाहिजे. हे जे सांगतो कारण सकाळचं कोवळं ऊन आपल्याला भेटायला पाहिजे हां. आणि त्याच्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्याच्यासाठी ही गोष्ट सांगितलेली आहे. जसं तुम्ही आत्ता म्हणालात, की पूर्वेला दरवाजा किंवा खिडकी पाहिजे. ह्याच्या मागचं सायंटिफिकली कारण हेच आहे, की कोवळं ऊन घरात येईल, जेणेकरून शरीर छान राहील. पण आता फ्लॅट सिस्टम म्हटलं, की हे पॉसिबलच नाही असं समजायला हरकत नाही. मोजून 4-5 फ्लॅटला हे सोय मिळू शकते. हे फ्लॅट समोरासमोर येतात. बरोबर. मग भले पूर्वेला दरवाजा आहे, पण ऊनच नाही येते. मग अशा केसमध्ये काय करायला मग ही पाहिजे? फ्लॅट सिस्टमच चुकून जाते ना. म्हणजे वास्तुशास्त्र ज्याच्यासाठी बनलं, हां. ज्या गोष्टींसाठी पूरक असायला पाहिजे असं बनलं, की बाबा हां. सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात घरात यायला हां. पाहिजे. एअर प्रेशर मुबलक प्रमाणात पाहिजे. व्हेंटिलेशन प्रॉपर पाहिजे. ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, हां. तेच शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. हां. बट जर तुमचं पूर्वेमधनं येत नसेल एंट्रन्स, समजा वायव्येमधनं एंट्रन्स येतोय, हां. पण पूर्व जरा तुमची गॅलरी आहे, विंडो आहे, ह्या गोष्टी ओके. आहेत, तर ते कन्सिडर करायला काहीच हरकत नाही. ओके. ॲटलीस्ट त्याच्याबरोबर आपण 70-80% तरी मॅच करायलाच पाहिजे. ओह! सूर्यप्रकाश हे घरामध्ये यायलाच पाहिजे. जर सूर्यप्रकाश घरामध्ये येत नसेल, तर तुम्हाला हेल्थ इश्यूज येणार आहे. कारण ओके. सूर्य जे आहे ते तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवतो. हां. ठीक आहे. जर तेच नाही तर हां. अवघड आहे. बेसिकली काय आहे, की शास्त्र म्हणजे फक्त असं नाही पकडून चालायला पाहिजे, की बाबा त्याचा जर कोर कन्सेप्ट तुम्हाला हां. समजला, तर शास्त्र समजायला सोपं आहे. बरोबर आहे. पण तुम्ही जर नियमामध्ये फक्त अडकून बसलात, हां. की "अरे, आता माझा पूर्वेमधनं दरवाजाच येत नाही आहे. हां. मग आता काय करायचं?" हां. मग ऑब्व्हियसली गडबडच होणार आहे ना. करेक्ट. मग तुम्ही घेणार पूर्वेमधनं एंट्रन्स आणि हां. पूर्व सगळं क्लोज आणि तुमचे हां. विंडो सगळे दक्षिण आणि दक्षिण. पश्चिमेमध्ये. हां. मग ही जास्त मोठी गडबड आहे. हां. राइट? बरोबर. बेसिकली गॅलरी झाले, मोठे विंडो झाले, जर पूर्व दिशेमध्ये, उत्तर दिशेमध्ये, ईशान्य दिशेमध्ये जर येत असेल, हां. तर बेसिकली ती वास्तू चांगली आहे असं म्हणायला हरकत नाही. पण समजा असं जरी म्हटलं, की पूर्वेला घेतलंय, फ्लॅट आहे आता घेतलाय. आपले बरेचसे प्रेक्षक आहेत, त्यांच्याकडून ती चूक झाली आहे म्हणा, आता घेतले आणि वास्तूचं आता काय म्हणतो आपण त्याला, काही रेमेडीज त्यांच्यासाठी आपल्याला द्यायच्या असतील. पूर्वेला दरवाजा आहे, पण जसं पूर्ण पॅक आहे दरवाजा. तर मग काय एक्झॅक्टली त्यांच्यासाठी रेमेडीज देऊ शकतो आपण? ओके. जेव्हा पूर्व ब्लॉक होतो ना तुमचा हं. किंवा पूर्व दिशा पूर्ण बंद आहे ना, तर हं. सकाळी उठायचं, हां. मॉर्निंग वॉक करायचा, कवळ्या उन्हामध्ये तुम्ही फिरायचा, हा ओके. तुम्हाला रेमेडी आहे. ओके. म्हणजे काय, तुम्ही अगोदर डाएट व्यवस्थित नाही केलं म्हणून आता गोळ्या खाव्या लागणार आहे. हां. राइट? करेक्ट. तर ही बेसिक कन्सेप्ट हं. आहे. जी सूर्याची ऊर्जा आहे ना, ती हां. कुठल्याच माध्यमातून मी तुम्हाला देऊ शकणार नाही. करेक्ट. राइट? हां. कुठल्याच रेमेडीज, कुठलेच पिरॅमिड, कुठलेच यंत्र लावून हं. ती सूर्याची ऊर्जा मी तुम्हाला देऊ शकणार नाही. हां. त्याच्यासाठी सूर्य देवता जी आहे ती
मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे. तुम्ही जावा, सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये थोडंसं फिरा आणि जेणेकरून तुमची मानसिक स्थिती आणि हां. शारीरिक स्थिती ही चांगली राहील. हां. जर तुम्हाला सूर्यप्रकाश नाही भेटला तर काय होणार आहे, बेसिकली तुम्ही डिप्रेशनमध्ये जाणार आहे. तुमचं हां. B12 कमी होणार आहे, D3 कमी होणार आहे. करेक्ट. बऱ्याच गोष्टी आहेत. व्हिटॅमिन्स डी जे आहे ते कमी हां. होतील. मिनरल्सला थोडासा प्रॉब्लेम येईल. ऑक्सिजन लेवल बॉडीमधला कमी होईल हां. आणि ह्याचा इम्पॅक्ट तुमच्या मेंटल लेवलला पण होणार आहे. माणूस डिप्रेशनमध्ये जाणार आहे. अँझायटी त्याची वाढणार आहे. राईट? करेक्ट. मग ह्याची रेमेडी ही आहे की तुम्ही सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये थोडंसं फिरा. अनवाणी पायाने फिरला तर हां. आणखीन जास्त बेटर आहे. ज्याच्यामध्ये आणखीन एनर्जी बॅलन्स होते. तुम्ही आत्ता मध्ये बोलताना पिरॅमिडचा आत्ता उल्लेख केला. काही जण पिरॅमिड लावतात. म्हणजे तुम्ही कदाचित लावत असतात. पण एक असा प्रश्न पडतो, की पिरॅमिड हे जे आहे, पाश्चात्य संस्कृतीमध्ये थडगं ज्या ठिकाणी बांधलं जायचं, ते तिकडे मोठे-मोठे पिरॅमिड होते. जे आपले 7 अजूबांमध्ये पण ते आहेत. मग वास्तूमध्ये ते लावण्याचं काय सायंटिफिक रिझन आहे? काय माहिती का, की पिरॅमिड्सच्या खाली एखादी गोष्ट ठेवली, तर हां. ती काय होती त्याची म्हणजे ती दीर्घकालीन थोडीशी टिकते असं म्हटलं जातं. ओके. ठीक आहे. कारण ते जे पाश्चात्य संस्कृतीमध्ये बघितलं तर तिथं काय केलं, की काहीतरी थडगं, कुठलं तर शेव तिथं ठेवलंय आणि करेक्ट. त्याच्यावरती पिरॅमिड्स आहे, हो. की थोडंसं त्याचा लाईफ वाढण्यासाठी. लाईफ ठीक आहे. वाढण्यासाठी. बट पिरॅमिड वास्तूसाठी नाही बनले. ओके. ठीक आहे. तर कारण आणि बेसिकली त्याच्यामध्ये अजून एक हास्यास्पद गोष्ट ही आहे, की बाबा प्लास्टिकचे पिरॅमिड्स. हां. मेटलचा एक वेळ मी गोष्ट समजू शकतो, की त्याला मेटल इफेक्ट देऊ शकतो त्याला. हं. पण जेव्हा तुम्ही प्लास्टिकचे पिरॅमिड्स जेव्हा वापरता, तर कुठं ना कुठं ती गोष्ट प्लास्टिक आलंच कधी? हां. मग ते निसर्गाला समतोल करणारं आहे का? हां. ही पहिलं क्वेश्चन आपल्या डोक्यात यायला पाहिजे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट जे पण बाकीचे खनिज आहेत, रत्न आहेत, हे ठीक आहे. चला आपल्या हो. त्याच्या म्हणजे खनिजामधनं येतात नैसर्गिक किंवा प्रवाहातून. नैसर्गिकरित्या येतात. हां. पण प्लास्टिक मला नाही वाटत, की आपण यूज करायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी ओके. गोष्ट पिरॅमिड्स हा जो कॉन्सेप्ट आहे, जर एवढं सगळं माहिती होतं, तर मग आपल्या ऋषीमुनींनी का नाही असं एखाद्या मंदिरावरती पिरॅमिड बांधलं? हो. राईट? बरोबर. तर ते मग ज्यावेळी तो जो आकार आहे, तो राउंड शेपमध्ये आहे. करेक्ट. हो. पॉइंटेड जरी असाल, कळस जरी पॉइंटेड असेल, तर तो राउंड राउंड शेपमध्ये आहे. शेपमध्ये. तो असा सरफेसवाला शेप नाहीये. हो, हो. राईट? बरोबर. मग तो पण एक आर्किटेक्टचा विषय आहे वेगळा. ठीक आहे. हं. बेसिकली काय मी जनरली पिरॅमिड्स असे वरती वगैरे काही नाही लावत. ठीक आहे. ओके. किंवा दुसरी गोष्ट बऱ्याच वेळा पट्ट्या वगैरे बघतो आपण, लाल हां. कलरच्या पट्ट्या, पिवळ्या करच्या पट्ट्या, तर तेही यूज करत नाही. ह्याच्यामध्ये ज्यावेळी तुम्हाला वास्तूचा कोर समजेल ना, की हां. वास्तू एक्झॅक्टली काम काय करते. जसं आता हां. थोड्या वेळापूर्वी बोललो आपण, की हं. बाबा पूर्व दिशेमधनं जर सूर्यप्रकाश येत असेल, करेक्ट. तर त्याची रेमेडीज तुम्ही मला विचारलात. हां. तर मी हेच तुम्हाला सांगितलं असतं ना, की असा इथे एखादी गोष्ट हां, लावा, हां. एखादी गोष्ट मे बी ती ऑडियन्सला जास्त आवडली असते. कारण ती हां. सोपी आहे. करेक्ट. हो. पण जे इफेक्टिव्ह आहे, ती हं. गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, की करेक्ट. जर तुम्ही वॉक केलं तर डेफिनेटली तुम्हाला तो सूर्यप्रकाश तो भेटणार आहे. बरोबर आहे. राईट? बरोबर आहे. आणि त्याच्याने तुमचं ऑक्सिजन लेव्हल वाढणार आहे. मेंटल हेल्थ तुमची चांगली राहणार आहे. फिजिकल हेल्थ चांगली राहणार आहे. हां. पण ह्याच्यात एफर्ट्स लागतात. करेक्ट. आणि माणूस आहे ना, एक असा प्राणी आहे, थोडा आळशी आहे. त्याला हां. असं योगा करायला नको. ठीक आहे. हां. सगळं थोडासा वॉक रेडीमेड करायला पाहिजे. नको. तर रेडी पाहिजे. हां. तर सकाळी उठून कोवळ्या उन्हामध्ये सूर्यनमस्कार करा, तेही चालेल. हं. किंवा मग तुम्ही जनरली वॉक जरी केला तरीही चालेल. हां. बेसिकली जेव्हा वास्तूवरती मी अभ्यास करत होतो ना, तर हं. त्यावेळी एक गोष्ट बघितली, हं. की वास्तू म्हणजे फक्त असं नाही आहे, की 4 भिंती आहेत. हं. ठीक आहे. अगेन तेच, की अ, कुठला 100-200चा बुक जरी तुम्ही ऑर्डर केला Amazonवरनं हां. वास्तूसाठी, हां. त्याच्यामध्ये पण लिहिलं ईशान्येला देवघर पाहिजे, आग्नेयेला किचन, नैऋत्येला हां. बेडरूम, वायव्येला गेस्ट रूम. बरोबर. राईट? मग जर असं असलं असतं, तर मला सांगा, मग गव्हर्नमेंटच म्हणलं असतं, की बाबा ह्याच पद्धतीने तुम्ही वास्तू बांधा, तुमची प्रोग्रेस होईल. करेक्ट. हो. नाही होत आहे ना. हां. बऱ्याच लोकांचं असं आहे, की सेम ॲज इट इज वास्तूप्रमाणे घर बांधलेलं आहे. हां. बट त्यांची प्रोग्रेस नाही होत. हो, आहे बरीच उदाहरणं. का नाही होत मग? हां. ठीक आहे. हे सर्वात मोठं क्वेश्चन यायला पाहिजे डोक्यामध्ये. तर हां. फक्त स्ट्रक्चरल वास्तू नाही, तर त्या वास्तूमध्ये ऊर्जा किती आहे? ओके. तर ऊर्जा डिस्टर्बन्स कसं होतं? ऊर्जा डिस्टर्बन्स होतो बायोमॅग्नेटिक फील्ड, हां. ज्याला आपण ऑरा पण म्हणतो. हां. ठीक करेक्ट. आहे. ऑरा आता खूप ट्रेंडिंग आहे. तुम्ही ऐकत हो. असाल, की याचा ऑरा चांगला नाही, याचा ऑरा त्याचा चांगला आहे. करेक्ट, करेक्ट. त्याच्यानंतर जो EMF ज्याला म्हणतो आपण, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. हां. ठीक आहे. आणि एक असतं जिओपॅथिक स्ट्रेस, जी ओके. जमिनीखालून वाहणारी ऊर्जा आहे.
बरं. जमिनीच्या खालून जसं पाणी वाहतं, खनिज वाहतं, ह्या गोष्टी आहेत. कुठल्या पण दोन गोष्टींचं जेव्हा घर्षण होतं एक ऊर्जा तयार ऊर्जा होते. तयार होते. तर ती ऊर्जा आपल्या बॉडीसाठी हार्मफुल आहे. ओके. ठीक आहे. त्या एनर्जी प्लस इलेक्ट्रॉनिक रेडिएशन्स जे आहेत ते हां. आणि बायोमॅग्नेटिक फील्ड म्हणजे तुमच्या माझ्यासारखे जे माणसं आहेत हां. त्यांचे एक व्हायब्रेशन आहेत. करेक्ट. प्रत्येक माणूस एक व्हायब्रेशन कॅरी करतो. हो. ऍग्री? बरोबर. हो. तर तो तुमच्या एनर्जी मधल्या व्हायब्रेशनला डिस्टर्ब करतोय. हां. आता बऱ्याच वेळा आपण असं ऐकलोय की अरे हे जे मोबाईलचे टॉवर आलेत ना तेव्हापासून काय झालंय की पक्षी कमी झालेत. हो. इट मीन्स इफेक्ट झालेला आहे. करेक्ट. राईट? रेडिएशन. मग त्या रेडिएशनचा इफेक्ट आपल्यावर नाही होणार का? हं. ऑब्व्हियसली होणार. होणार. ठीक आहे. तर हे रेडिएशन इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड, बायोमॅग्नेटिक फील्ड, जसं बायोमॅग्नेटिक फील्ड मधलं एक एक्झाम्पल द्यायचं ना, आपण एखाद्या माणसाला समजा बोललो तर आपण काय म्हणतो, अरे ह्याच्याशी बोलून ना लय डोकं खराब होतं हां. किंवा ना एनर्जी डाऊन फील करतो. हां, हां. काय अरे किती निगेटिव्ह माणूस आहे. हां. कशावरनं जज केलं ते निगेटिव्ह आहे? हं. काहीतरी असे व्हायब्रेशन आहेत करेक्ट. ना. किंवा एखाद्या घरात जाता, अरे यार त्याच्या घरात गेलं ना मला डोकं दुखायला चालू होतं. हां. किंवा यार कधी एकदा बाहेर पडतो असं करेक्ट, वाटतं. करेक्ट. पण काही काही एनर्जी असे असतात, अरे तिथे गेलं ना खूप भारी वाटतं. भारी वाटतं. तिथं तुम्ही वास्तू नाही बघत ना, की अरे ह्याचं ईशान्येला एंट्री आहे का? हां. आग्नेयला एंट्री का? हे नाही बघत ना. तिथं काय फील करता? एनर्जी. एनर्जीच फील करता. करेक्ट. मग आपलं काय झालंय, आपण 90% त्या स्ट्रक्चरल गोष्टीला महत्त्व द्यायला लागलो आणि एनर्जीचं हां. 10% महत्त्व द्यायलो. करेक्ट. जे की उलटं पाहिजे. हां. 90% महत्त्व एनर्जीला पाहिजे. स्ट्रक्चरल वास्तू डेफिनेटली काम करते. पण ते स्ट्रक्चर कशासाठी आहे? हां. सूर्यप्रकाश येतोय का? वारा व्यवस्थित येतोय का? करेक्ट, करेक्ट, करेक्ट. पाण्याची जागा जी ठेवली आहे ती व्यवस्थित ठिकाणी आहे का? हां. तत्व बॅलन्स आहेत का? 5 हां. एलिमेंट बॅलन्स होत आहेत का? हे बघणं महत्वाचं आहे. ओके. तर मग तुमची वास्तू बॅलन्स्ड आहे असं म्हणताय. मग आता समजा ही एनर्जी आपल्याला टिकवून ठेवायची. जसं तुम्ही म्हणालात, की सगळं स्ट्रक्चर आहे. जसं ज्या ठिकाणी ज्या गोष्टी पाहिजे सगळ्या तशा आहेत. पण एनर्जी समजा निगेटिव्ह वाटते घरामध्ये. तर नॉर्मल कॉमन काय चुका असतात लोकांच्या जे तुम्हाला बघायला मिळतात, की त्या चुका असल्यामुळे ती वास्तूमध्ये निगेटिव्हिटी जास्त वाढते? ओके. मला एक सांगा, तुम्ही ब्रेनचे व्हायब्रेशन्स असतात किंवा एखाद्या व्यक्तीचे व्हायब्रेशन्स असतात, हं. ह्याच्यावरती बिलीव्ह करता? हो. 100% प्रत्येक माणसाची एक फ्रिक्वेन्सी असते. 100%. पाणी जसं आपण बऱ्याच वेळा बघतो की जेव्हा एक्सपेरिमेंटर वेगवेगळे सायंटिस्टने एक्सपेरिमेंट हं. केलेले आहेत, पाण्यावरती एक्सपेरिमेंट हां. केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये बघतो की त्याचे व्हायब्रेशन चेंज होतात. हो, तसंच एखाद्या हो. माणसाचे थॉट प्रोसेसच गडबड असेल, हां. तर वास्तू बिघडणारच आहे. हां. राईट? करेक्ट. फर्स्ट थिंग, ह्याला बायोमॅग्नेटिक फील्ड म्हणलो आपण. ओके. हां. आता दुसरा आहे तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डवरती. हां. इलेक्ट्रोमॅग्नेटिक हाय व्होल्टेजचा एखादी गोष्ट आहे, एखादी स्विच आहे तुमच्याकडे, हां. एखादं हीटर आहे जो कंटिन्यू चालू आहे, हं. तर तो एनर्जी प्रोड्यूस करतोय ना. करेक्ट आहे. थर्मल एनर्जी काहीतरी हां. असेल ना, हां. तर ती डिस्टर्ब करते. हां. वायफायची एनर्जी डिस्टर्ब करते. हां. त्याच्यानंतर जी खालून जमिनीखालून येणारी ऊर्जा आहे ती डिस्टर्ब करते. हां. मग अशा ठिकाणी काय बघायला भेटतं? अशा ठिकाणी तुम्हाला क्रॅक्स बघायला भेटतात घरामध्ये. हां. भिंतीला. त्यानंतर पापुद्रे येतात, हां. बुरशी लागते लवकर, अन्न लवकर खराब होतो, हां. लोणचं लवकर खराब होतं आणि अशा ठिकाणी सर्प वगैरे जास्त भेटतात तुम्हाला, सरपटणारे ओके. प्राणी वगैरे. आता मजा अशी आहे की ही एनर्जी कंटिन्यू फ्लो होते खालून, बरोबर? आणि समजा आपला बेड तिथं आला, हां. तर ती एनर्जी कंटिन्यू तुम्हाला स्टिम्युलेट करते. हां. मग सकाळी उठलं थोडं हेवी वाटतं, डोकं हेवी हां. जड वाटतं, वाटतं. टाचा दुखतात, गुडघे दुखतात, बॉडी हेवी वाटते. मग थोडं फिरलं, चहा घेतला, तर मग नॉर्मल वाटतं. हां. मग हे काय, ही ऊर्जा आहे, ही जी जमिनीखालून वाहणारी ऊर्जा आहे, हां. तिला आपण कोणी बघतच नाहीये. हं. राईट? आता सगळेजण मागं कशाचे आहेत, की बाबा मी कुठलं यंत्र लावू, करेक्ट. कोणता कलर लावू, कोणती हां. पट्टी लावू, हां. तर फक्त ह्याच्याने प्रोटेक्ट होणार आहे का? तर नाही होणार. हां. एनर्जीवर काम करायला लागेल. गणेशजी, विशेष म्हणजे ना, जे अगोदरचे राजे महाराजे होते, तर ते लोक जेव्हा भूमिचयन करायचे, म्हणजे भूमी, कुठली भूमी बाबा चांगली आहे हां. माझ्यासाठी, तर परीक्षण कसे करायचे माहिती का? हं. की त्या ठिकाणी गायी असेल, दुभती गाय आहे, त्याच्यानंतर घोडे आहेत, कुत्रे आहेत, अशा गोष्टी त्या जमिनीवरती सोडायचे. एक 5, समजा 5 वेगवेगळे लँड आहेत तिथं सोडायचे आणि बघायचे की बाबा ही जी दुभती गाय आहे ही अगोदर समजा 20 लिटर दूध द्यायची, आता किती देते, कमी देते का जास्त देते? ओके. अच्छा, इथं कुत्रा सोडला, हा रात्री ओरडतोय का? अच्छा, इथं घोडा सोडलाय, तो घोडा आजारी पडलाय का? अशा ओह! पद्धतीने परीक्षण व्हायचं. ओके. मग ते काय बघायचे, त्या जागेची ऊर्जा बघायची. पाहायची. ओके. आता आपल्याला हे टाइम नाहीये, नाही. ठीक आहे, पण ऍटलीस्ट तुम्ही तिथे गेल्यावर फील तर येतो तुम्हाला करेक्ट. त्या गोष्टीचा. करेक्ट.
मग त्याला काही बघण्यासाठी काही टूल्स आहेत, काही हम्म. इन्स्ट्रुमेंट्स आहेत. हा. त्याच्या थ्रू पण तुम्ही बघू शकता. हम्म. नसेल तर हे जे सिम्पटम्स आहेत ह्याच्या बेसवरती बघू शकता. हा. ठीक आहे. तर तुम्हाला लगेच कळेल की आपली वास्तू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. राईट. खूप जंतर मंतरवाली गोष्ट नाही आहे. हा. खूप सायंटिफिक आहे आणि खूप स्पेसिफिक आहे. तर त्या हिशोबाने जर गेलो ना तर वास्तू काय हे कळेल. पण मग आता बरेचदा असं पाहायला मिळतं की घरात निगेटिव्ह एनर्जी आहे असं जाणवतं घरातल्या लोकांना. कधी असं होतं की तुळस जर घरात येत नसेल तर ते एक सिम्पटम्स असतात की निगेटिव्ह एनर्जी आहे. मग ह्या गोष्टी पॉझिटिव्ह करण्यासाठी काय करायला पाहिजे? जसं आपण म्हणतो की धूप लावलं पाहिजे, सगळीकडे फिरवलं पाहिजे, जेणेकरून ती एनर्जी पॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्ट होईल. सो असं काय तुम्हाला वाटतं जे हे केलं की घरातलं वातावरण बदलेल? गणेश हा एक खूप चांगला क्वेश्चन होता ऑडियन्सच्या व्ह्यू मध्ये की हं. जो तुम्ही विचारताय की तुळस सुकत असेल तर हं. पहिली गोष्ट म्हणजे तुळस आहे ना कधी पण ईशान्य पूर्व ह्या दिशेत जर लावली तर हं. तुळस सुकणार नाही. हां. लोक काय करतात आग्नेयमध्ये नैऋत्यमध्ये पश्चिमेमध्ये जर तुळस लावत असेल तर डेफिनेटली तुळस वाढणारच नाही. ओके. हा फर्स्ट थिंग. बरं. सेकंडरी जर समजा निगेटिव्हिटी वाटत असेल हं. घरामध्ये तर एक छोटंसं हवन करा. बऱ्याच वेळा अग्निहोत्र जे आपण म्हणतो हां. पात्रामध्ये घेऊन हां. अग्निहोत्र केलं जातं तर तेही करा. त्याच्यानी ओके. पॉझिटिव्हिटी वाढणार आहे तुमचं. दुसरी गोष्ट जर तुम्हाला माहित नसेल कसं करायचं तर छोटंसं एक काम करा. एक छोटंसं हं. पात्र घ्या. हं. त्याच्यामध्ये गवऱ्या, हं. तांदूळ, हं. थोडासा तूप, ठीक आहे, भीमसेन कापूर, हं. जटामासी, दालचिनी, ओके. लवंग, विलायची. विलायची, दालचिनी, लवंग हे 5-5 जरी टाकले तुकडे हां. तरी चालतील हां. ह्याच्यामध्ये. आणि गुग्गुळधूप. ओके. हे दररोज संध्याकाळी तुम्ही हवन करा ह्याचं म्हणजे त्याला जाळा. आणि एक जेव्हा तुम्ही समिधा त्याच्यामध्ये टाकताय तर हां. एक छोटासा ओम श्रीम नमः हा एक मंत्र आहे. जर तो तुम्ही म्हणत असेल ओके. तर त्याच्याने लक्ष्मीला अट्रॅक्ट करण्यासाठी जास्त पॉवरफुल ती गोष्ट आहे. ओके. आता हे झालं मंत्राचं. हं. दुसरी गोष्ट म्हणजे जे हवन करणार आहे, जी सामुग्री आपण हां. वापरणार ना, त्या सामुग्रीमधनं तुमच्या घरामधले जे बॅक्टेरियाज आहेत ते कमी होणार आहे. ऑक्सिजन लेव्हल ओके. वाढणार आहे. ओके. निगेटिव्हिटी होते म्हणजे काय होतं? तुमच्या बॉडीमध्ये पूरक ऑक्सिजन पोहोचत नाहीये. हां. करेक्ट. सफोकेशन कधी होतं तुम्हाला? हां. बरोबर आहे. सफोकेशन जेव्हा ऑक्सिजन. अरे प्रॉपर ऑक्सिजन नाही घेत हं. बॉडी तर त्यावेळी सफोकेशन व्हायला चालू होतं. करेक्ट. सेम थिंग आहे. जेव्हा तुमची बॉडी चांगली रिएक्ट करायला चालू करते, इट हां. मीन्स तुम्ही पॉझिटिव्ह आहे. करेक्ट, करेक्ट, राईट. करेक्ट. तर त्यासाठी हे हवन सांगितलेलं आहे. विंडोज ओपन ठेवा. हां. दुसरी गोष्ट. त्यानंतर जेव्हा तुम्ही फरशी वगैरे पुसता, तर हं. आपण सांगितलं की खडे मीठ वापरा. हां. तुरटी वापरू शकता. थोडंसं हिंगही वापरू शकता. ओके. जेणेकरून क्लिन्झिंग होईल. हां. आता ही क्लिन्झिंग कशी होते? बघा एक्झॅक्टली आता तुम्ही जसं म्हणला निगेटिव्हिटी आहे हं. किंवा नजर दोष आहे. हां. हा पण एक प्रकार आहे ना. हां, बरोबर आहे. आता बऱ्याच ठिकाणी एंट्रन्सला कोहळं बांधतो आपण. हो, हो. ठीक आहे. किंवा आणखीन काही कोरफड पण बांधायची प्रथा आहे. हो, हो. कोरफडची मूळ बांधायची प्रथा आहे. हं. वनस्पती शास्त्राप्रमाणे बऱ्याच गोष्टी त्याही चालतात. हं. उतरून टाकायची एक प्रथा आहे आपल्याकडे आहे ना. हो, हो. तर हे उतरून टाकतो म्हणजे नेमकं काय करतो? तुमच्या शरीरामध्ये 70% पेक्षा जास्त पाणी आहे. पाणी आहे. बरोबर? पाण्याला शुद्ध करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपण वापरतो ना, तेच उतरून टाकण्यामध्ये वापरतो. हो. नजर लागते म्हणजे काय होतं तुमच्या बॉडीतला जो स्ट्रक्चर आहे तो चेंज झाला पाण्याचा. हां. राईट. त्याची इन्फॉर्मेशन चेंज झाली. त्याची मेमरी करेक्ट, चेंज झाली. करेक्ट. मग त्याचे व्हायब्रेशन ठीक करायचे. त्याचे व्हायब्रेशन कसे ठीक करणार? तर तुम्ही तुरटी वापरू शकता, हिंग वापरू शकता, हां. खडे मीठ वापरू शकता. ओके, ह्याच्याने त्याची क्लिन्झिंग होते ओके. आणि ती पॉझिटिव्हिटी येते. सेम प्रत्येक गोष्टीचा एक ऑरा आहे. ज्याला बायोमॅग्नेटिक फील्ड आपण हां. थोड्या वेळापूर्वी बोललो. हां. त्या बायोमॅग्नेटिक फील्डला क्लीन करण्यासाठी ह्या गोष्टी आहेत. सकाळी विष्णू सहस्त्रनाम दररोज चालवा. हां. ठीक आहे. घरामध्ये जर तुमच्याकडे YouTube वरती असेल किंवा हो, हो, म्हणता हो. येत असेल तर बेस्ट आहे. हं. विष्णू सहस्त्रनामाने तुमचं घरामधलं 100% निगेटिव्हिटी जाण्याची ताकद आहे. वाह! ओके. ठीक आहे. आणि हा घरगुती उपाय एकदम हां. सोपा आहे. बरोबर म्हणजे आहे. याच्यात ₹1 तुम्हाला खर्च खर्च करायची नाही गरज करायचा नाही. आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ वापरा. हां. हे पण घरच्या घरी होऊ शकतं. हिंग करेक्ट. वापरा. हं. हेही होऊ शकतं. आणि जे तुमच्या रिच्युअल्स आहेत ते तुम्ही रेग्युलरली सकाळी आरती म्हणणं वगैरे ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही डेफिनेटली करा. धूप करा. बऱ्याच ठिकाणी गवऱ्यांचा धूप येतो. गाईच्या हं. शेणाचा धूप येतो. तर बरोबर. ते हो. वापरा. हं. हां, की आर्टिफिशियल काही वापरण्यापेक्षा, फ्रेग्रन्स वापरण्यापेक्षा ते वापरा. तर त्याची एनर्जी खूप पॉझिटिव्ह आहे. ओके. ठीक आहे. अगोदरचे लोकं बघा गाईच्या शेणाने घर सारवायचे. हो, 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 हो. तर अंगण. त्याची एनर्जी कशी हं. असायची? करेक्ट. पीसफुल असायची, हां. फ्रेश वाटायचं. कारण तिथं ऑक्सिजन लेव्हल वाढत होतं.
हां, आणि त्याच्यामध्ये जिओपॅथिक स्ट्रेस नावाचा जो मी आता तुम्हाला एक एनर्जी फील्ड सांगितलं, तर तो प्रोटेक्ट होत होता. हां, हां. तर ती एनर्जी वरती यायची नाही. यायची नाही. अशा हे सगळ्या गोष्टी जे आपले जुने रिच्युअल्स होते ना, तर ते हां, त्याला आधारून होते, त्याला पकडून हां. होते त्या गोष्टी. पण मग आता फ्लॅट सिस्टम आले. आता जसं तुम्ही म्हणालात, की जमिनीखालून एक एनर्जी वाहते, ती आपल्याला डिस्टर्ब करते. पण जसं मग फ्लॅट सिस्टममध्ये वर राहतो, हवेत राहतो. मग त्या ठिकाणी पण हेच लागू होतं का? 200% जेवढी ती एनर्जी खाली आहे ना, हं. तेवढीच एनर्जी ती वरती फेकली जाते. ओके. साधारण तुम्ही 90 माळ्याची, 100 माळ्याची जरी बिल्डिंग असेल, तरी त्याच्यावरती तो इम्पॅक्ट दिसणार तुम्हाला. ओके. बऱ्याच वेळा असं वाटतं, "अरे, इथं पाण्याचा लीकेज आहे." पण तिकडे काही पाणी नाहीच आहे. हां. त्याच्यामुळे पापुद्रे येतात. ते ॲक्चुअली येते जमिनीखालच्या जी ऊर्जा आहे त्याच्यामुळं. हां. आता बरेचदा असं होतं, की बाबा बरेच लोकं घरात जसं म्हटलं, की ते पापुद्रे का येतात? तर पोल भिंतीला सुटते, बुरशी येते आणि म्हणून पापुद्रे निघतात भिंतीचे. बरीच लोकं त्याच्यावरती काम करून घेतात. पण खूप काम केलं तरी ते सारखं-सारखं येत राहतं. मग याच्यामागे काही वास्तुदोष आहे का? हां. हे नाईस ऑब्झर्वेशन आहे. कारण ती पर्टिक्युलर ती लाईन खालून वाहते ना. हां. ती एका गोष्टीला अट्रॅक्ट करते. पाणी करेक्ट, पाण्याला अट्रॅक्ट करते. करेक्ट. तर सेम थिंग जो ओलावा बनतो तो त्याच्यामुळे बनतोय. ती एक एनर्जी फील्ड आहे. ती हां. कंटिन्यू प्रोड्यूस होते ओके. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये नमनेस आहे, हां, ओलावा आहे. हां, तर त्यामुळे ते लाईन्स क्रॅक्स येणं, पापुद्रे येणं, लोणचं खराब होणं ह्या सगळ्या हां. गोष्टी होणार. ओके. पण मग समजा हे थांबवायचं असेल, भले त्यांनी आता बाकी सगळं काम केलं. मोस्टली आपण म्हणतो, की स्टाईल्स असतात त्याच्या खाली तरी पाणी असेल, बाथरूमचं पाणी पसरतं सगळीकडे. मग ते काम जरी करून घेतलं आणि जरी हा दोष जात नाहीये, तर मग काय प्रॉब्लेम असू शकतो? ह्याच्यामध्ये जर तो दोष जात नाही तर तिथं जी-एस लाईन आहे, त्याला हं. आपल्याला ट्रीट करावं लागतं. म्हणजे त्याला उपाय करावे लागतात. ठीक ओके. आहे. तर ह्याच्यामध्ये आम्ही आमच्या रिसर्चमध्ये काही स्पेसिफिक रॉड बनवले, त्या बरं. पर्टिक्युलर गोष्टीसाठी. हां, ज्याच्यामध्ये अगोदरचे लोकं जसं रुद्राक्ष वापरायचे. हां. ठीक आहे. तर रुद्राक्ष कंटेंट आहे आणि अजून असे काही कंटेंट आहे ज्याच्यामध्ये की ते जी-एसला दाबतात. ओके. म्हणजे जी-एसला वरती नाही येऊ देणार. हां, हां, तर हां. तसे काही रॉड्स आहेत जे आपण इन्स्टॉल करतो आणि हं. त्याच्याने त्याचा इफेक्ट लगेच दिसतो. तर इफेक्ट कसा दिसतो? हां. की तुमची झोप प्रॉपर होते. ओके. ठीक आहे. 90% लोकांचं काही झोप डिस्टर्बन्स झोप असतं. झोप डिस्टर्बन्स डिस्टर्ब काय? आपण म्हणतो अरे निगेटिव्हिटी आहे. निगेटिव्ह. मला करेक्ट. झोपच येत नाही. हां, ठीक आहे. जर तुमचं झोप प्रॉपर झालं, तर तुम्ही फ्रेश प्रॉपर होणार. हां, तुमची बॉडी प्रॉपर हीलिंग मोडमध्ये जाणार. हां. ठीक आहे. मी बऱ्याच हॉस्पिटलमध्ये ही गोष्ट केली आहे. ओके. जिथं जी-एसची लाईन जात होती, जर त्या ठिकाणी त्या बेडवरती एखादा पेशंट असेल, तर तो पेशंट ठीक व्हायचा नाही. ओके. मग त्यावेळी मी काय केलं, तिथं काही रॉड्स इन्स्टॉल केले हां. आणि त्या पेशंटची रिकव्हरी आणायला चालू झाले. अरे वाह! क्या बात है! जिथं ती लाईन जाते ना, तिथं तुम्ही कितीही एफर्ट्स लावा, हां. मेडिसिन द्या. फक्त तो मेडिसिनच जातो, त्याला रिझल्ट काही नाही येत. करेक्ट. तर हे आहे. बऱ्याच वेळा मिसकॅरेजेस होतात. जर हां. जी-एसची लाईन असेल तुमच्या ओके. घरामध्ये, तर मिसकॅरेजेस होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके. त्याच पद्धतीने हेल्थमध्ये तुम्ही कितीही मेडिसिन घेतलं, तर हेल्थ रिकव्हरी नाही होत. हां. बरं ह्याच्यामध्ये मी असं म्हणत नाहीये, की कंप्लीटली तुम्ही ह्याच्यावरती डिपेंडंट राहा. हां. तुमची मेडिकल ट्रीटमेंट जी पण चालू असेल, तर ती हां. 100% प्रत्येक शास्त्र ज्याच्या त्याच्यासाठी बनलेलं आहे. बरोबर. ते तर करणार आहे. हे काय सपोर्टिव्ह सायन्स आहे. सपोर्टिव्ह. पूरक शास्त्र आहे त्याला. करेक्ट. तर तुम्ही जर ह्याचा सपोर्ट घेतला, तर तुमची लाईफ अजून बेटरमेंटमध्ये होणार. हां. असं. आता तुम्ही मगाशी म्हणालात, की लोणचं खराब होतं किंवा अन्नधान्य खराब होतं. ही जर गोष्ट वारंवार जर होत असेल, तर एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम असेल? हेच आहे अगेन जिओपॅथिक स्ट्रेस आपण ज्याला म्हणतो, हं. जमिनीखालून वाहणारे जे खनिज आहे, हां. पाणी आहे, ह्याची एक फ्रिक्शन, एक एक घर्षण झालं. हां. त्या घर्षणाने एक ऊर्जा तयार होते. हां. त्या ऊर्जेचा इम्पॅक्ट ह्याच्यावरती आहे. ओके. ठीक आहे. म्हणून त्याच्यासाठी त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी जे मगाशी तुम्हाला मी हां. सांगितलं, एक विशिष्ट प्रकारचं रॉड जे आपण डेव्हलप केलेलं आहे. तर ते जेव्हा तुम्ही ठेवतात, तर ते प्रोटेक्ट होऊन जातं. ओके. मग झोप प्रॉपर होते आणि ते अन्नही खराब नाही होणार. ओके. आणि ह्याचा इम्पॅक्ट आहे ना, तर लगेच नाही कळणार. ह्याचा इम्पॅक्ट काही काळानंतर कळतो, की ओके. अरे बाबा 5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले, ओह! 12 वर्ष झाले. त्यावेळी कळतं, की अरे बॉडीमध्ये ब्लॉकेजेस यायला लागलेत ओके. किंवा बाबा मायग्रेनचा इश्यू वाढलेला आहे किंवा हां, हां. टाचाच दुखतायत, कंबर एवढी दुखते आता की सहन होत नाही. इनिशियली हां. स्टेजला ते थोडं-थोडं असतं. ओके. नंतर ते हळू वाढत जातं. तर मग एन नंबर ऑफ आजार आहेत त्याच्यामध्ये, की काहीही होऊ शकतं. त्याच्यामध्ये हां. जे छोटे जेव्हा नमनेसनी येतो, तर तुमचं रक्त थंड व्हायला चालू होतं. मग त्याच्यामध्ये गाठी तयार व्हायला चालू होतात. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये. ओके, ओके. आता तुम्ही मगाशी म्हणालात, की तुम्ही पिरॅमिड वगैरे लावायला सांगत नाही. पण मग समजा एखाद्याच्या घरात जर वास्तुदोष असतील, काहीही असतील म्हणजे दरवाजा जागेवर नाहीये किंवा देवघराची जागा ती नाहीये. सो घरात एक कंप्लीट वास्तू
नॉर्मल राहण्यासाठी, एनर्जी चांगली राहण्यासाठी अशा कुठल्या गोष्टी आहेत किंवा कुठल्या वस्तू आहेत की नॉर्मली घरात लोकं लावू शकतील? जसं सर्वात अगोदर देवघरवरतीच येऊ, की लोकांना तो एक श्रद्धास्थान असतं, की हां. बाबा माझं देवघर इथं असायला पाहिजे. तर ईशान्येमध्ये देवघर करू शकता, पूर्वेत देवघर करू शकता. त्याच पद्धतीने आता देवघरामधली पण रचना कशी आहे, की बाबा तुमचं गणेश तिथं असायला पाहिजे. हां. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची इष्टदेवता, कुलदेवता, कुलदेवी, ओके. ठीक आहे. दोन्ही म्हणजे शंकर आणि पार्वतीचे जे रूप आहेत ते हां. आणि विष्णूंचे रूप. मग ते तुम्ही काही घेऊ शकता. बाळकृष्ण वगैरे घेऊ बालकृष्ण शकता. असतील. तर अशा पद्धतीने. तर हे एवढे देवता असायलाच पाहिजे ओके. आणि बाकी तुमच्या श्रद्धास्थानावरती तुम्हाला किती देवता ठेवायचे. हां. सर्वात मोठी चूक म्हणजे काय, की लोकं काय करतात, की इकडे एक गणपती लावला, कपाटावरती एक गणपती हो, असतो, हो. बेडरूममध्ये एखादा असतो, ठीक आहे. गणपती जेवढे जास्त ना, तेवढा तुम्हाला त्रास जास्त होणार. ओके. ठीक आहे. तर तो एक असेल तर जास्त बेटर आहे आणि हां. दुसरी गोष्ट तुमच्या मार्फत मी सगळ्यांना सांगू इच्छितो, की बाबा जास्त देव करू नका. ओके. ठीक आहे. तर मग असं आहे का, की मी धर्माच्या विरुद्ध आहे? तर नाही. नाही. हां. मी म्हणतो, की रिस्पेक्ट करा. करेक्ट. हो. तुमचं पूजा घर जे आहे ना, तर तिथं देव ठेवा. हां. तुम्ही कोणी ठेवते राधाकृष्णाचा फोटो ठेवतोय, ठीक आहे, हां. बेडरूममध्ये ठेवताय. बेडरूममध्ये. कोणी बाबा त्यांच्या गुरूंचा फोटो ठेवतोय. हां. मग हे कितपत योग्य आहे? हां. ठीक आहे. तर तुमचं जे सकाळचं फ्रेश तुम्ही होता आणि मंदिरात जाता, तिथं प्रसन्न हां. एका व्हायब्रेशननी जाता. तर माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही तिथेच राहू द्या सगळं. तर ते ईशान्येमध्ये असू दे, पूर्व दिशेमध्ये असू दे, ते बेस्ट आहे. दुसरी गोष्ट खूप भडक कलर वापरू नका घरामध्ये. ओके. आर-जी-बी कलर म्हणजे रेड, ग्रीन, ब्लू हां. हां. हे जे कलर आहेत, जे डार्क कलर आहेत, तर हां. ते वापरू नका. लाईट कलर वापरा. त्यातल्या त्यात असं सांगेल, की जे पेंटिंग तुम्हाला कळत नाहीये, हां. मॉडर्न पेंटिंग जे तुम्हाला हो, कळत हो. नाही, तर असे पेंटिंग ठेवू नका. ओके. सिंपल, सोबर ज्या पेंटिंग्सचा मीनिंग तुम्हाला माहिती आहे, हां. तेच पेंटिंग घरामध्ये ठेवा. ओके. कारण काय होतं, की आपलं सबकॉन्शियस माइंड आहे ना, खूप जास्त चालाक आहे. त्याला हं. माहीत नाही एक्झॅक्टली हे काय आहे. तर तो त्याच्यामध्ये एनर्जी डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतो, की ओके. एक्झॅक्टली काय, एक्झॅक्टली काय, एक्झॅक्टली काय, हां. राइट? तर हे ना कॉम्बिनेशन्स आहेत. तुमची सायकॉलॉजी प्लस तुमचा वास्तू, हां. कारण हे व्हायब्रेशन तयार करतात, बरोबर. राइट? जसं आता मी एक एक्झाम्पलला म्हणलो, की अरे चिंच, हं. जसं चिंच आठवा थोडंसं म्हटलं तर आपलं काय होतं लगेच लगेच टेस्ट. हां. टेस्ट, लाळ सुटते, राइट? करेक्ट, करेक्ट. चिंच तर नाही आहे इथं. हां. तसंच सेम आपलं माइंड काय करतो, जे बघतो ना, तर हं. त्याला लगेच कनेक्ट करतो. हां. त्या सिम्बॉलला कनेक्ट करतो, ओके. राइट? तर त्यामुळं काय ठेवायचं आणि काय नाही ठेवायचं हे जरी कळालं ना, तर अर्ध वास्तुशास्त्र कळेल. हां. अनवॉन्टेड गोष्टी ठेवू नका, अडगळीचं सामान ठेवू नका. समजा तुम्ही गच्चीवरती म्हणजे टेरेसवरती समजा अनवॉन्टेड सामान ठेवत असेल, नैऋत्यामध्ये स्पेशली जर ठेवत असेल, हां. तर तुमचे रिलेशन खराब होणार आहे. कोर्ट कचेरी तुम्हाला 100% लागणार ओके. आहे. ठीक आहे. फायनान्स तुमचं थांबणार नाही कधी. ठीक आहे. ओके. तर ह्या अडगळीच्या वस्तू नाही ठेवायच्या. बऱ्याच वेळा बघतो आपण फ्लोर वर खाली झालेला असतो. हां. तर ते जर झालं असेल तर इमिजिएट रिपेअर करून घ्या. ओके. अदरवाईज तुम्ही अजून वर्स्ट सिच्युएशनला जाणार आहे. ओके. कारण तुमचा जो एलिमेंट आहे ना, तो हललेला आहे पूर्ण. हां, हां, हां. ठीक आहे. बऱ्याच वेळा असं बघतो, की नळ गळत असतो. हो. तर ते फिक्स नाही करत आपण. तर ते फिक्स नाही करत, तर काही प्लॅनेट असतात ना, की त्या पर्टिक्युलर एरियाला रिप्रेझेंट करतात. नळाला, ओके. छतला, ग्राउंडला. ओके. ठीक आहे. प्रत्येकाची एक देवता आहे. हां. ठीक आहे. त्या देवताच्या अंडर त्या गोष्टी येतात. हं. जर ते खराब झालं, तर कुठला तर एक प्लॅनेट खराब होत असतो तुमचा. तो ओके. तुम्हाला माहीत नसतो. हां, हां, हां. समजा तुमचं टॉयलेट सारखं खराब होतंय किंवा टॉयलेटला क्रॅक पडलेला आहे, तर तुमचा राहू खराब झालेला आहे. ओके. एक्झाम्पलला. ठीक आहे. मग बऱ्याच वेळा काय होतं, की समजा तुमची मोबाईलची स्क्रीन फुटते, हां. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स खराब होत आहेत, बटन्स खराब होत आहेत, स्विच खराब हां. होत आहेत. अगेन हे की राहू खराब व्हायला लागलाय. ओके. तर हे समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरती मग उपाय करू शकता. ओके. जोपर्यंत तुम्हाला आजार नाही कळणार, हं. तोपर्यंत कुठल्याही गोळ्या द्यायच्या ना, करेक्ट, करेक्ट. असं वाली गोष्ट म्हणजे आहे. साधारण तुमचं टॉयलेटमध्ये प्रॉब्लेम असेल, क्रॅक पडले असतील किंवा फरशा निघाल्या असतील, तर तुमच्या घरातले स्विचेस प्रॉब्लेम देणार. देणार. मोबाईलची स्क्रीन लवकर फुटणार, क्रॅक्स जाणार, स्क्रीन गार्ड हजारो वेळा बदलतोय, हजारो वेळा खराब होतोय तो. ह्या गोष्टी ओके. होत राहणार. साधारण फायनान्शियल आपण ह्या गोष्टीवरती येऊयात आता, की घरात पैसा वाढण्यासाठी जॉब करतायत, सगळं आहे, पण पैसा वाढत नाहीये. तर कुठल्या दिशेवर काम करायला पाहिजे?
पैसा जेव्हा पण मी बोलतो पैशाच्या बाबतीत 4-5 गोष्टी आहेत. जसं पैसा, फक्त पैसा म्हणलं तर पैसा नाहीये. तो येणारा पैसा आहे. हां. ठीक आहे. म्हणजे बाबा क्लायंटकडनं पैसा यायला पाहिजे. करेक्ट. दुसरा आहे की गल्ल्यात पैसा असायला पाहिजे. हां. तिसरा आहे पैसा वाढत राहायला पाहिजे किंवा हां. साचत राहायला पाहिजे. तो हां. खर्च नाही व्हायला पाहिजे. हां. जेव्हा असं म्हणतो ना की बाबा पैसा थांबतच नाहीये. हं. जर ती स्थिरता जी आहे ना ती पृथ्वी तत्वाकडे आहे. ओके. पृथ्वीची ताकद आहे ते होल्ड करायचं. हं. ठीक आहे. तर ते नैऋत्य दिशेमध्ये. नैऋत्य ओके. दिशेमध्ये जर तुमचं टॉयलेट येत असेल, हां. तर तुमचा पैसा टिकणार नाही. वेगवेगळ्या ओके. कारणामुळे तो पैसा खर्च होऊ शकतो. म्हणजे मेडिकलमध्ये होऊ शकतो, कधी आणखीन काही कोर्ट कचेरीमध्ये होऊ शकतो. एन नंबर ऑफ गोष्टी आहेत. अचानक सडन पैसा ज्याला जातो म्हणतो ना, तो हां. नैऋत्य दिशा. जर नैऋत्य दिशेमध्ये तुमचा निळा कलर आला, नैऋत्य दिशेमध्ये टॉयलेट आला, नैऋत्य दिशेमध्ये पाण्याचा साठा आला, नैऋत्य दिशेमध्ये सेप्टिक टँक आला, तर 100% तुमचे फायनान्शियल लॉसेस होणार आहेत. ओके. सेम पैसा येत राहायला पाहिजे. खेळता भांडवल म्हणतो ना आपण, हो, बऱ्याच बरोबर. व्यावसायिकांना हां. असतो खेळता भांडवल पाहिजे. हां. आग्नेय दिशा जर डिस्टर्ब झाली, तर खेळता भांडवल डिस्टर्ब झाला. ओके. अग्नी म्हणजे काय? आपण म्हणतो ना खिशा गरम पाहिजे. बरं. हां. मग करेक्ट. खिशा गरम पाहिजे म्हणजे काय? की पैसा पाहिजे. हां. तर ते जे गरम आहे, ते अग्नी आहे. हां, हां, हां. ठीक आहे. तर ते अग्नी जर बुजली म्हणजे काय? पाणी आलं तिथं. हां. ठीक आहे. किंवा पृथ्वी तत्व आलं. दोन्हीपैकी एक म्हणजे पिवळा कलर आला किंवा निळा कलर आला किंवा ओके. ब्लॅक कलर आला. आता बऱ्याच वेळा काय होतं, किचन कट्टा तर आपण बनवतो आग्नेयला, हां. पण तो प्लॅटफॉर्म आहे ना, तो ब्लॅक बनवतो. हो, बरोबर तो आहे. तो जो ब्लॅक आहे ना, तो रिप्रेझेंट करतो वॉटर एलिमेंटला, पाण्याला. ओके. इथंच अर्ध्या गोष्टी गडबड होतात. हां. ठीक आहे. मग आयदर तिथं ग्रीन करा तुम्ही, पिंकिश करा, रेडिश करा, ते चालेल. ओके. ठीक आहे. ते एलिमेंट ह्याला म्हणतो आपण एलिमेंट बॅलन्सिंग. हां. ठीक आहे. ॲटलीस्ट तुमच्या घरातल्या घरात जरी तुम्ही ह्या गोष्टी केल्यात तरी पण होऊ शकतं. हां. बरोबर. नाहीच काही पॉसिबल तर त्याला एक पिंक कलरचा पेंट करा हां. किंवा ग्रीन कलरचा पूर्ण प्लॅटफॉर्म पेंट करा. ते पण रिझल्ट देईल तुम्हाला. ओके, ओके. पण मग पैसा वाढवण्यासाठी असं पर्टिक्युलर ठिकाणी पैसे ठेवलेत किंवा तिथे आपण जर स्टोरेज केले, तर वाढतात असं काय आहे का? हां, पश्चिम दिशा, बरं. वरुण देवता जी हां. आहे, घराच्या सेंटरला थांबायचं. हं. एक्झॅक्ट 270 डिग्री म्हणजे बरं. पश्चिम दिशा. हां. तिथं जर तुम्ही तुमचं गल्ला ठेवलात किंवा लॉकर ठेवलात, जेही गोष्ट तिथं ठेवलात ती वाढत जाईल. ओके. समजा तिथं शूज ठेवलात, हां. तर घरामध्ये शूज वाढतील. ओके. तिकडे कपडे ठेवलात तर कपडे वाढतील. सोनं ठेवलात तर सोनं वाढणार. जे ठेवणार ते वाढणार. ओके. तर सोन्यासाठी रिकमेंडेशन नाहीये तिथं. बट बाकी तुम्ही पैसा झाला किंवा बाकीच्या गोष्टी ज्या तुम्हाला वाढवायच्या आहेत, हां. प्रॉपर्टीचे पेपर हं. आहेत, प्रॉपर्टी वाढवायची असेल, तर ते ठेवू शकता. ओके. पण मग एक्झॅक्ट जसं आता आपण म्हणतो, की एक भिंत पकडली तर 3 दिशा येतात. मुख्य दिशा आणि 2 उपदिशा. बरोबर. तर मग एक्झॅक्टली तो सेंटर कसा पकडायचा? घराच्या मध्यभागी थांबायचं. हां. तुमचा जो लेआउट आहे, तो हां. लेआउट बघा. घराच्या सेंटरला, एक्झॅक्ट सेंटरला तो कुठेही येऊ शकतो. हां. किचन जवळ येऊ शकतो किंवा मधला एखादा हॉल असू शकतो, तिथे येऊ शकतो, कुठेही येऊ शकतो. हां. पूर्ण लेआउटच्या सेंटरला थांबायचं. हां. सेंटर कसं बघायचं? तर साधारण सेंटर बघण्यासाठी अ, समजा तुमचा फ्लॅट आहे, त्या फ्लॅटचे 9 भाग करा. हां. 9 भाग कसं करणार? 3x3चं ग्रिड करणार. हां. 3-3-3चे बॉक्स करणार. मधला जो बॉक्स आहे, हां. एक्झॅक्टली तिथं थांबायचं आणि ओके. तिथून कंपास बघायचा. ओके. ठीक आहे. जर तो कंपास बघता तर त्याच्यामध्ये मग तुम्हाला कळून जाईल. समजा आता रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम्स येत असतील, जसं तुम्ही मगाशी म्हणालात, की वाद घरामध्ये होतात. तर एक्झॅक्टली मग हे वाद होऊ नयेत. तर त्यासाठी काय उपाय करायला पाहिजे? अच्छा, रिलेशनशिप खराब होतात म्हणजे एक्झॅक्टली काय होतं? रिलेशनशिप अगोदर हे समजून घ्या, की रिलेशनशिप खराब का होते? हां. फर्स्ट थिंग कम्युनिकेशन नसेल तर. हां. दुसरी थिंग की काही मिसअंडरस्टँडिंगमुळं अगेन कम्युनिकेशन गॅप. हां. तिसरं असं आहे की पैसा. हां. जेव्हा पैसा नाही टिकत किंवा पैसा कमी असेल तरी चिडचिड होते माणसाची. बरोबर आहे. ठीक आहे. आणि हेल्थ. हं. मग ह्याच्यामध्ये मेन नैऋत्य दिशा बघा. नैऋत्य दिशा ज्याला स्टेबिलिटी, तुमचं रिलेशन असेल, पैसा असेल, त्याची स्टेबिलिटी देण्याची जी ताकद आहे, तर ती तुमच्या पितरांमध्ये. तर जी पितृदेवता आहे, तर ती ओके. नैऋत्यमध्ये. ओके. तर हिथं काय पाहिजे? तर हिथं येलो कलर पाहिजे. ओके. इथं ब्ल्यू भिंतीला. कलर आला, रेड कलर आला, प्रॉब्लेम आहे ओके. रिलेशनशिपमध्ये. वायव्य दिशा हां. जिथे आहे ना, कम्युनिकेशनसाठी आपण खूप जास्त इम्पॉर्टंट मानले गेले. वायव्य दिशा जर तुमची क्लीन असेल, हां. तर काही प्रॉब्लेम नाही. पण वायव्य दिशेमध्ये क्लटर झाला, हां. तर मग गडबड आहे. ओके. ठीक आहे. मग ईस्ट दिशा. ईस्ट दिशा अगेन सूर्याची, हेल्थची. हां. ठीक आहे. आणि जो विजन देतो, हं.
कारण ईस्ट दिशेमध्ये ऍक्च्युली इंद्र देवता आहे. हां. ठीक आहे. इंद्राच्या बॉडीवरती 1000 डोळे आहेत. ओके. म्हणजे काय विजनरी आहे माणूस. हां, हां, हां. ठीक आहे. तर जो विजन त्याच्याकडे येईल तेव्हा पैसा येईल. हां. राईट. तर हे जे ट्रायंगल आहे ना, हे फिक्स करणं गरजेचं आहे. वायव्य दिशा, पूर्व दिशा आणि नैऋत्य दिशा, ह्या ओके. 3 दिशा जर फिक्स झाले तर तुमचं रिलेशनशिप प्रॉपर चालेल. ओके. ठीक आहे. पण नैऋत्येला टॉयलेट नसायला पाहिजे. हो. वायव्येला टॉयलेट चालेल, पण नैऋत्येला टॉयलेट नसायला पाहिजे. कारण ती हां. पृथ्वी तत्व आहे. हां. त्याच्यामध्ये आपण टॉयलेट आणतोय, तर ते गडबड करणं ओके, ओके. मग ह्या गोष्टी केल्या तर रिलेशनशिपमध्ये सुधारणा होऊ शकते. बेस्ट होईल. तिथलं जर नैऋत्य टॉयलेट असेल, तर टॉयलेट काढून टाका. ते बेस्ट राहील. ठीक आहे. त्यानंतर अजून एक छोटी रेमेडी मी सांगू शकतो तुम्हाला. हं. फेविकॉल किंवा फेविक्विक असतं ना, तर हां. ती नैऋत्य दिशेमध्ये ठेवायची. बरं. ओके. ठीक आहे. आणि हे नाही करू शकत असेल, तर अजून एक गोष्ट करा. हसबंड वाईफचा जो फोटो असतो तो ठेवा आणि हं. त्याच्यावरती एक मॅग्नेट ठेवा. ओके. तर हे ना, हे काम कसं करतं माहिती आहे का? हे सबकॉन्शियसली काम करतंय. मी मगाशी ओके. तुम्हाला जे हां. थोडक्यात सांगत होतो, हां. की आपला ब्रेन आहे ना असं काम करतो हां, वेगवेगळ्या हां. पॅटर्न्समध्ये. करेक्ट. ठीक आहे. तर तो त्या पद्धतीने काम करेल तुमच्यासाठी. ओके, ओके. ठीक आहे. ते केलं तर बेस्ट आहे. आणि रिझल्टही खूप चांगले आहेत. मी आतापर्यंत जेवढ्या लोकांना हे उपाय दिलेले आहेत, हां. तर ते लोकं सांगतात 15 दिवसात सर खूप जास्त इम्प्रूव्हमेंट आहे. ओके, ओके. आणि ते ऐकूनच खूप छान वाटतं. वाह! आता परत आपण नवरा-बायकोंच्या विषयावरच बोलूयात, की समजा रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. जसं आपण म्हणतो, की बेडरूमची जी दिशा जर चुकली असेल, तर बेसिकली लग्न म्हणतो आपण, की बाबा शारीरिक संबंध होत नाहीयेत. मग अशा केसमध्ये कुठे प्रॉब्लेम असू शकतो? खूप चांगला क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. बेसिकली जर तुमचं ईशान्येत बेडरूम येत असेल, हां. तर मग गडबड आहे. ओके. कशाची दिशा म्हणली आपण? देवतांची दिशा देवतांची म्हणली आहे. दिशा. जर तुम्ही तिथं बेडरूम केला असेल, तर 200% गडबड होणार आहे. ओके. आग्नेयमध्ये जर बेडरूम जर केला असेल, तर तिथं काय होणार? बेडरूममध्ये गेल्या-गेल्या भांडण चालू होणार. हां. अग्नितत्वच आहे तिथं. फायर आहे. शांती काहीच नाहीये तिथं. करेक्ट आहे. मग बेस्ट दिशा कुठली आहे? पश्चिम दिशा आणि नैऋत्य दिशा. हं. त्यातल्या त्यात जर तुम्ही मला विचारलात, की ह्याच्यामधली बेस्ट कोणती आहे? तर पश्चिम दिशा. ओके. पश्चिम दिशा इज बेस्ट, की ओके. ज्याच्यासाठी तुम्हाला पीसफुल एक झोप लागू शकते आणि तुमचे रिलेशनशिप चांगले मेंटेन होऊ. वाह! ओके. पण आता समजा नॉर्मली आपण विचार करायचं म्हटलं, की सर्वसामान्यांना आपल्या घरात आनंदी वातावरण हं, ठेवायचं आहे हं. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक घर म्हटलं, की भिंती म्हटलं, की कलर आले. सो कुठले कलर घराला दिले पाहिजे? ज्याच्यामध्ये लाईट लावलात तुम्ही घरामध्ये, हं. की तो थोडासा ब्राईटर व्हायला पाहिजे. ओके. असे जे कलर असतील ते लावायला काहीच म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे. अदरवाईज काय होतं, की आपण लाईट लावून पण जर घर डल होत असेल, हां. तर ते कलर नाही लावायला पाहिजे. दुसरी हां. गोष्ट म्हणजे एलिमेंटच्या अँटी नाही लावायला पाहिजे. एलिमेंट म्हणजे काय? जसं जलतत्व आहे. हं. तर जलतत्वाचा कलर कोणता आहे? ब्लू कलर आहे. हां. स्काय ब्लू कलर आहे. ठीक आहे? तर तो चालेल. आग्नेयमध्ये अग्नितत्व आहे. तर हां. अग्नितत्वाचा कलर कुठला आहे? लाल कलर आहे. हां. पण अगेन डार्क लाल चालणार नाही. हां. ठीक आहे. तर तिथं हलकासा लाईट पिस्ता कलर, ठीक ओके. आहे. लाईट शेडमध्ये तुम्ही तो कलर वापरू शकता. नैऋत्यामध्ये अगेन येलो कलर, हं. लाईट येलो, लेमन येलो हा कलर तुम्ही वापरू शकता. आणि वायव्यमध्ये व्हाईट कलर वापरू शकता. ओके. अजून एक रिकमेंडेशन, कंप्लीट जर व्हाईट जरी असेल तरीही चालेल. ओके. ठीक आहे. लाईट कलरमध्ये. हं. बऱ्याच वेळा माझ्याकडे जेव्हा फर्निचरसाठी वगैरे लोकं रिकमेंडेशन विचारतात, तर हां. ज्या लोकांना खूप काही नाही ह्याच्यामध्ये पडायचंय, हां. तर त्या लोकांनी नॉर्मल थोडासा व्हाईट आणि हलका लाईट ग्रेमध्ये त्याने फर्निचर करून घ्यावं. एकदम ओके. बेस्ट आहे. जसं ओके. सिल्वर हां, बटन हां. आहे तुमच्याकडं, करेक्ट, त्याच्यामध्ये करेक्ट. जो कलर आहे, हां. तर तो वापरला तरी बेस्ट आहे. ओके. म्हणजे कॉमन बेसिकली तो होऊन जाईल, कुठेही सूट होऊ शकतो. येस. खूप जास्त आर-जी-बी कलर वापरू नका. अगेन तेच सांगतो. रेड, हां. ग्रीन, जे एकदम बेस कलर आहेत. कारण प्रत्येक कलर हा एका प्लॅनेटला रिप्रेझेंट करतो. हां. म्हणजे समजा रेड कलर आहे, मंगळला रिप्रेझेंट करतो. ग्रीन कलर आहे, हां. तर तो बुधाला रिप्रेझेंट करतो. ब्लू कलर आहे, शनीला रिप्रेझेंट करतो. बऱ्याच वेळा काय होतं, की सांगतात, की "अरे, नॉर्थ साइडला ब्लू कलर चालतो. हां. वॉटर एलिमेंट आहे म्हणून." हां. तर तुम्ही जो एक्झॅक्टली रेड कलर ब्लू कलर जर वापरत असेल, तर काय होईल? तर तिथं शनी ॲक्टिव्ह होणार. तर शनी ॲक्टिव्ह झालं तर काय होणार? अपॉर्च्युनिटीची दिशा आहे. हां. त्याच्यामध्ये तुमचं स्लोनेस येणार. ओके. अपॉर्च्युनिटी तुम्ही ग्रॅब नाही करू शकणार. कुठला पण एखादी गोष्ट प्रपोजल टाकला तर त्याला टाईम डिले होते. ओके. का डिले होते? कारण शनीचा कलर येतो.
लोकांना फक्त वॉटर एलिमेंट नाही चालणार, तर त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही डार्क ब्ल्यू कलर करता ना, तर तो शनीला रिप्रेझेंट करतो. लाईट ब्ल्यू मध्ये जेव्हा जाता तो वॉटर एलिमेंटला रिप्रेझेंट करतो. ओके. हा फरक आहे, ओके. डिफरन्स आहे हा. ओके. ओके. पण नॉर्मली आपण कलरचा जर विचार करतोय, तर आपण खिडक्या असतात. आपण खिडक्यांमधून हवा आपल्या घरामध्ये येते, वातावरण प्रसन्न राहतं. मग खिडक्या लावणारे जे पडदे आपण वेगवेगळ्या कलरचे आपण घेतो. तर मग आयडियली कुठल्या कलरचे पडदे असायला हवेत? ओके. जर दक्षिण दिशेला खिडकी असेल, तर एकतर खिडक्या नसायला पाहिजे. हां. पश्चिम दिशेला जर खिडकी असेल, दक्षिण, पश्चिम, इथे डार्क कलर वापरा. ओके. कारण इथून आपलं सनलाईट नाही पाहिजे. हां. आपलं सनलाईट कुठून पाहिजे? ईस्टमध्ये, नॉर्थमध्ये, ह्या ठिकाणी. हां. तर इकडे लाईट कलरचे पडदे, ज्याच्यामधनं थोडासा सूर्यप्रकाश येऊ शकतो. ओके. ओके. ठीक आहे, असा रिकमेंडेशन आहे. हो. त्यातल्या त्यात म्हणजे दक्षिणेमध्ये जरी झाला, तर हं. तुम्ही मरून कलर वापरू शकता. ओके. आणि पश्चिममध्ये जर झाला, तर तुम्ही मग डार्क कलर कोणताही वापरू शकता. म्हणजे जसं ओके. डार्क इव्हन ब्लू पण वापरू शकता. हं. ज्याला आपण ब्लॅकआउट कर्टन्स म्हणतो हां, ना, हां, तर हां, हां. तेही तुम्ही वापरू शकता. ओके. आणि उत्तर आणि पूर्वला समजा खिडक्या असतील तर? तर ते मग लाईट कलरमध्ये स्काय ब्लू कलर झाला, मोती कलर झाला, व्हाईट कलर झाला. तर ह्या अगेन ग्रीन कलर, पिस्ता कलर, डार्क ग्रीन नाही, अगेन पिस्ता कलर, लाईट कलरमध्ये हे ओके. वापरू शकता तिथं. ओके. ओके. म्हणजे थोडक्यात लॉजिक हेच आहे, की बाहेरून प्रकाश जो आहे, तो आला पाहिजे, ब्लॉक नाही झाला पाहिजे. किती सोपं आहे वस्तू, हं. की बाबा हां, इकडनं लाईट येते, तर प्रॉपर मुबलक प्रमाणात हां. आपल्या घरात लाईट यायला पाहिजे. दॅट्स इट. करेक्ट. ओके, ओके. आता एक वेगळा टॉपिक घेऊयात, की नॉर्मली घरात लोकं शो पीसेस आणतात. झाडं म्हणा किंवा काही वेळेस गिफ्टमध्ये मूर्त्या मिळतात देवांच्या, गणपतीची मूर्ती जास्त मिळते. तर मग अशा कुठल्या शो पीसेस घरात असायला हव्यात आणि कुठल्या नसायला हव्यात? ओके. शोपीसमध्ये ज्या शोपीसचं मिनिंग तुम्हाला माहिती आहे, हां. ते असेल तर बेस्ट आहे. आता जसं तुमच्याकडे एक शोपीस बघितलं होतं मी, तो हँड हो, असा हो, हे हो. करा. हे कशासाठी चांगलं आहे? एक कम्युनिटी बनवण्यासाठी चांगलं आहे. करेक्ट. एक ग्रोथ होण्यासाठी चांगलं आहे. तर अशा पद्धतीचं जे हँड हां. तुम्ही तुमच्या दर्शकांना दाखवत आहे, हां. की बाबा इथं समजलं ऑडियन्सला, की माझ्या. बाबा ह्या अशा पद्धतीचं आहे. तर अशा पद्धतीचा जो आहे ना, तर हा हां. ईस्टमध्ये ठेवा, पूर्व दिशेमध्ये ठेवा. जेणेकरून तुमची कम्युनिटी वाढेल, तुमचं सोशल कनेक्शन वाढेल. आणि ओके. हाच हँड जर तुम्ही वायव्य दिशेमध्ये ठेवलात, हां. तर सपोर्ट वाढेल. ओके. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीला त्याला मिनिंग आहे. तो कुठल्या दिशेमध्ये ठेवता. तर करेक्ट. तुम्ही हे पूर्वेला ठेवलात, डेफिनेटली. जर तुम्ही ऑफिसच्या टेबलवर ठेवलात, हं. तर तुमचे सहयोगी तुम्हाला सपोर्ट करतील. तुमचे ओके. एम्प्लॉयी तुम्हाला सपोर्ट करतील. राइट? येस. तर हे मीनिंग त्याचं बघा. जसं एखादं शोपीस, समजा कुणाकडं फाउंटन आहे छोटंसं, पाणी वाहतोय हां, कंटिन्युअसली, हां. छोटासा फाउंटन हां. टेबलवाला. तर तो नॉर्थमध्ये ठेवा. ओके. जलतत्वच आहे. हां. कंटिन्युअसली अपॉर्च्युनिटी येत राहील. कारण तो हां. फ्लो वाढत आहे. करेक्ट. पण त्याच्यातलं पाणी रेग्युलरली चेंज करा. ओके. बऱ्याच वेळा काय होतं, की ते ठेवलं आणि महिना-महिना पाणी चेंज नाही होत. हो, 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 तर हो. त्याच्याने काय होतं, की तुमचे क्लायंट्स जे आहेत ना, ते सुटायला चालू होतात. ओके. पण तुम्ही जर रेग्युलरली चेंज करत असेल, तर न्यू क्लायंट, नवीन गोष्टी, नवीन अपॉर्च्युनिटी तुम्हाला डेफिनेटली भेटणार आणि पैशाचा फ्लोही भेटणार. ओके. ओके. तिथं कुबेराची दिशा पण म्हणली गेली ना, हां. राइट? तर कुबेर जर तिथं गव्हर्न करत असेल, तर डेफिनेटली मला असं वाटतं, की पाण्याचा फ्लो जसा येईल, तसा तुमचा क्लायंट येईल. क्लायंट आला की पैसा येईल. हां. करेक्ट. राइट? तर ती गोष्ट आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर समजा तुमच्याकडे ढाल आहे एखादी. हां. असं समजू की बरेच लोकं तलवार आणि ढाल ठेवतात. तर ती हां. दक्षिण दिशेमध्ये ठेवा. ओके. ती तुम्हाला प्रोटेक्ट करेल नेहमी. हां, हां. ठीक आहे. तर ती एक गोष्ट चांगली आहे. आणखीन आता असे एन नंबर भरपूर गोष्टी आहेत, की जे गिफ्टमध्ये हां. येऊ शकतात. देवता हे गिफ्टमध्ये घेऊ नका हां. आणि कोणी देऊही नका. म्हणून आपण एक देव गिफ्ट म्हणून देतो, म्हणजे हे कितपत योग्य आहे, हां. थोडंसं हे आहे. कारण आपल्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्या धर्मामध्ये असं बघतो, की कुठं तर शुभ कार्य होतं, तर तेव्हाच आपण देव हो, बनवतो, राइट? बरोबर. आणि आपण आता खूप इझिली देव देतोय हो ना, हो ना. गिफ्टमध्ये. हो. तर हे कितपत योग्य आहे? तर हं. थोडंसं स्वतःला एनालिसिस करा. म्हणजे बाकी ह्याच्यामध्ये खूप शास्त्रामध्ये मी जाणार नाही. हां. प्रॅक्टिकली विचार करा, की बाबा खरंच योग्य आहे. त्यापेक्षा वेगळं काहीतरी द्या. तुम्हाला करेक्ट. गिफ्टमध्ये द्यायचं तर. असं माझं रिकमेंडेशन राहील. ओके. आता घरात लोकं कलश ठेवतात, नारळ ठेवतात, त्यात पाणी असतं आणि असं बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळतं, की देवघरात ते ठेवलं जातं. पण बऱ्यापैकी ते ठेवल्यानंतरनं काही ठिकाणी बघतो, की खूप नारळ झाड जसं उगवतं हो. तसं ते येतं आणि काही ठिकाणी तो नारळ सुकून जातो. तर हे पहिली गोष्ट, हे ठेवलं पाहिजे का? आणि समजा ठेवलं पाहिजे, तर मग जो इफेक्ट आहे, की नारळसारखं झाड येणं किंवा ते सुकून जाणं, याचा काय अर्थ निघू शकतो? बेसिकली जर तुमचं देवघर ईशान्येमध्ये असेल, पूर्वेत असेल,
तर डेफिनेटली तुम्ही ठेवायला पाहिजे. जर ओके. ठेवलात, जसं त्याची ग्रोथ होणार, तर तसं तुमची पण ग्रोथ होणार. ओके. ठीक आहे. पण जर ते सुकत असेल काही कारणास्तव, हं. ठीक आहे. पहिली तर बघा दिशा चेक करा, की ओके. आग्नेयमध्ये नाहीये, नैऋत्यमध्ये नाहीये किंवा पश्चिम दिशेमध्ये तर नाहीये ना बाबा हां, आपलं. हां. तर तर तसं होत असेल तर ते डेफिनेटली सुकणार आहे. ओके. आणि जर ईशान्येला ठेवून जर सुकत असेल, हां. तर मग तिथली एनर्जी जी आहे ती डिस्टर्ब आहे. ओके. ठीक आहे. त्या घराची ऊर्जा डिस्टर्ब आहे. तर ओके. त्याला तुम्हाला ठीक करावं लागेल. कुठलाही एक चांगल्या वास्तू कन्सल्टंटला बोलवा हं. आणि दुसरी गोष्ट जी हवन वगैरे आता छोटीशी हां, जे हवन सांगितले, तर तर हां. ते करा. तर त्याच्याने पण तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटणार आहे. ओके. आणि घरातलं वातावरण पूरक झालं हं, त्या झाडासाठी, हं. तर डेफिनेटली ती गोष्ट ग्रो करणार आहे. ओके, ओके. आणि ईशान्य दिशामध्ये ठेवण्याचं कारण हे आहे, की जर तत्वांवाईज बघितलं, तर अगेन तिथं जलतत्व आहे. नाळामध्ये आतमध्ये पाणी आहे. ते हां, झाड झालं तर नारळ झालं तरी परत पाणीच येणार आहे. ते हां. पण एक कॉन्सेप्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, जेवढं दरवर्षी जर एखादं झाड ते वाढलं, तर ते हं. तुमच्या शेतामध्ये किंवा एखाद्या गार्डनमध्ये तो द्या आणि परत नवीन तुम्हाला तो चालू करायचा. ओके, ठीक आहे. ओके. तर एव्हरी इयरला ॲटलीस्ट एक तरी व्हायला पाहिजे, अशी माझी म्हणजे इच्छा आहे. ओके. ठीक आहे. आणि सगळ्यांनी हे केलं तर बेस्ट आहे. आपलं धार्मिक गोष्टी पण होतील, हां, आध्यात्मिक उन्नती पण होईल हां. आणि वास्तू पण ठीक राहील. आता समजा जे जे प्रेक्षक आत्ता पहिल्यांदा बघतायत, ज्यांच्या घरात हे असं कलश नाहीच ठेवले, त्यांना जर सुरुवात करायची असेल, तर साधारण यासाठी काय प्रोसिजर आहे? समजा त्याला पाणी कधी बदलायचं किंवा मग तो नारळ कसा असला पाहिजे? जरा याविषयी सांगा ना? बऱ्याच ठिकाणी मी बघितलं, की नारळ सुकं ठेवतात. त्याच्यामध्ये पाणी वगैरे नाही टाकलं जात. ठीक हां. आहे. असेही काही ओके. रिच्युअल्स आहेत. पण मला जे माहिती आहे त्या हं. रिच्युअल्समध्ये असं आहे, की तुम्ही पाणी डेली त्याचं चेंज करायला पाहिजे. ओके. जेणेकरून त्याला जे झाड वाढण्यासाठी जेवढे न्यूट्रिशन्स पाहिजे, तर ते हां, प्रॉपर भेटत जाईल. आणि ते जसं वाढत जाईल ते बेस्टच होणार आहे. हां. आणि एखादं झाड तुमचं वाढलं, प्रॉपर हं, वाढलं तुम्हाला. मग तुम्ही कोणताही एक चांगला शुभ दिवस घ्या. त्या हं. दिवसाला तुम्ही कलश स्थापना करा हं. आणि त्या दिवसापासून त्याला वाढवायला चालू करा. आणि ओके. जसं बरोबर 1 वर्ष होईल, तर तो जो नारळ वाढला असेल, हं. तर डेफिनेटली तुम्ही अ, शेतामध्ये वगैरे तुमचं जिथं लक्ष्मीचं मंदिर वगैरे हां, आहे, हां, हां, तर हां. बऱ्याच ठिकाणी शेतामध्ये मंदिर वगैरे असतात, तर त्या ठिकाणी तुम्ही त्याला लावायचं आहे. आणि ओके, दुसरी गोष्ट, नवीन परत तुम्हाला चालू करायचं आहे ती गोष्ट. ओके, आणि ओके, हे जसं ग्रो करणार, जेवढे ते होत जाणार, तेवढं तुमचं फायनान्शियल ग्रोथ वाढत जाणार. ओके, कारण माझ्या घरी हे करत होतं, मला माहिती आहे. ओके, आणि डेफिनेटली माझी ग्रोथच झालेली आहे. ओके, 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 तर ह्याच्याबद्दल मी थोडं कॉन्फिडंट आहे, की डेफिनेटली ते काम करेल. ओके. आता घरात नॉर्मली घड्याळ आपण म्हणतो, जे वेळ दाखवतं. सो या घड्याळाची पण योग्य दिशा असायला हवी आहे का? हो, डेफिनेटली. एकतर घड्याळाची योग्य दिशाही असायला पाहिजे आणि त्याचा डायलही योग्य पाहिजे. बरं. पहिली गोष्ट म्हणजे पेंडुलम नाही पाहिजे. कुठल्याही घड्याळाचा तो खाली पेंडुलम असतो ना, हां, 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 जे हां. आपण हॉरर मूव्हीमध्ये बघतो, करेक्ट, टुंग, करेक्ट, टुंग. करेक्ट. तर ते असेल तर मग थोडं गडबड आहे. बरं. ठीक आहे. तर चॅलेंजेस वाढू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे कुठलाही घड्याळ ब्लॅक कलरचा नको. ओके, ठीक आहे. ब्लॅक कलर नको आणि खूप जास्त ब्राउन कलर घेऊ नका. ओके, व्हाईटमध्ये घ्या, गोल्डनमध्ये घ्या, सिल्वरमध्ये घ्या, चालेल. ओके. ठीक आहे. ग्रीन बॉर्डर पण चालेल, म्हणजे हं. पिस्ता कलर पण चालेल. हां. तो चालेल. स्पष्ट त्याच्यामध्ये सगळे नंबर पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, की 6 नंबर मिसिंग असतो, 9 नंबर हो, हो, मिसिंग हो, असतो हो, हो. किंवा तिथं काहीतरी वेगळंच काहीतरी आलेलं असतं. 4-5च नंबर असतात. 4च नंबर असतात. हां. जे नंबर त्याच्यामध्ये मिसिंग आहे ना, तेवढा प्रॉब्लेम तुमच्या लाईफमध्ये राहणार. ओके. किंवा समजा तुमचे 2च नंबर, 3च नंबर, 4च नंबर देतात. हां. बऱ्याच लोकांचं बघितलं मी, 12 दिसतं, डायरेक्ट 6 दिसतं. 6 दिसतं. हो. ज्या लोकांच्या घड्याळामध्ये फक्त 12 आणि 6 दिसतात ना, तर त्या लोकांचं पैसा जो आहे, मॅक्सिमम मेडिकल खर्चमध्ये जातोय. ओके, ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर कोणाकोणाचं काय असतं, 12 असतो, 3 असतो, 6 6 असतो असतं. आणि इकडे 9 असतो. हां. करेक्ट 4 असतात. एवढ्याच गोष्टी असतात. तर ह्याच्यामध्ये काय होतं, की तुमच्या लाईफमधला बराच पार्ट मिसिंग आहे. हं, हं. ठीक आहे. बराच पार्ट मिसिंग आहे म्हणजे काय, की तुम्हाला असं वाटतं, की मी हेही करायला पाहिजे, तेही करायला पाहिजे, तेही करावं आणि होत काहीच नाही. हां. पण जेव्हा प्रॉपर सगळे नंबर, सगळे डिजिट्स असतील ना, हां. तर तुमचं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन प्रॉपर राहील. ओके. तशा पद्धतीने केलं तर जास्त बेटर. आणि हे घड्याळ असायला कुठं पाहिजे, तर उत्तर दिशेमध्ये, पूर्वेमध्ये असेल तर बेस्ट आहे. हां. दक्षिणेमध्ये शक्यतो घड्याळ लावू नये, ओके. असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. आता समजा एखाद्या घरामध्ये प्रॉब्लेम आहे, जसं फ्लॅट सिस्टम आहे, तर 100% वास्तूनुसार मिळत नाही सध्या तरी.
पण आता घर तर घ्यायलाच लागणार आहे. लोकं घर घेतात, राहतात आणि नंतर कळतं की समजा वास्तूचे काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. वास्तू व्हिजिट करून तोडफोड समजा केली, तरी काही वेळेस प्रॉब्लेम जात नाहीत. का तर कंप्लीट तोडफोड करू शकत नाहीत. मग याच्यासाठी काय ऑप्शन्स आहे, की समजा तोडफोड न करता सुद्धा वास्तू आपण बॅलन्स करू शकतो? ओके. मगाशी आपण थोड्या वेळापूर्वीच हे बोललो, की आपण 90% वेटेज कशाला दिलंय? स्ट्रक्चरल गोष्टीला. करेक्ट. हां, तिथं तोडफोड आहे. हां. आणि 10% वेटेज कुठं दिलंय? एनर्जीला. एनर्जीला. जे की रिव्हर्स पाहिजे. बरोबर. 90% गोष्ट एनर्जीला पाहिजे आणि 10% स्ट्रक्चरलला पाहिजे. हां, राइट? तर तोडफोड न करताच वास्तू करता येते. हां. ठीक आहे, पहिली गोष्ट. आपण आहे ना एक टेक्निक डेव्हलप केली, ज्याला आपण ॲस्ट्रो मॅपिंग टेक्निक म्हणतो. ओके. ॲस्ट्रो मॅपिंग टेक्निकमध्ये आपण काय करतो, की प्रत्येक घरामध्ये समजा नवरा-बायको आहे, मुली आहे, आई-वडील आहेत, तर हं. त्यांची पत्रिका घेतो. ओके. त्या पत्रिकेच्या सोबत तुमची हं. वास्तू किती अलाइन्ड आहे, हे आपण बघतो. ओके. म्हणजे तुमच्या पत्रिकेमध्ये उदाहरणार्थ सूर्य जो ग्रह आहे, हां, तो किती पॉवरफुल आहे, आपण ते हां. बघतो. त्याच्या हिशोबाने आपण ठरवतो, की ह्या व्यक्तीचा बेडरूम कुठं असायला पाहिजे. ओके. ह्याच्यावरनं ठरवतो, की ह्याच्या घरात पेंटिंग कोणती पाहिजे. ओके. ह्याच्यावरनं हे ठरवतो, की ह्याने सोनं घातलं पाहिजे का नाही घातलं पाहिजे. ओह! त्यानंतर बऱ्याच वेळा आपण असं बघतो, की देवघरामध्ये काही देव सोन्याचे आहेत, काही चांदीचे आहेत, काही पितळ्याचे आहेत. हां. मग कोणते असायला पाहिजे? ते कर्ता पुरुष आणि स्त्री ह्याच्यावरून ते ठरतं. ओके. ठीक आहे. बऱ्याच वेळा असं होतं, की अरे पर्टिक्युलर देव बनवल्यापासून त्रास होतोय का? तर होऊ हां. शकतो. कारण ते मेटल जर चुकलं असेल तर. ओके. तर मेटल जर प्रॉपर वापरत असेल, तुम्हाला जो सुटेबल होतो. आज हां. माझ्या हातामध्ये बघितलं तर फक्त एक चांदीची रिंग दिसेल. हां. राईट? सोनं नाही, काही नाही. कारण सोनं मला सूट नाही होत माझ्या ओके. पत्रिकेप्रमाणे. जर एखादा माझी फ्रेम जी असेल, जर मी गोल्डन फ्रेम वापरलं तर मला त्रास होऊ शकतो त्याला. ओके. हां. हे एकदम छोट्या गोष्टी आहेत. हे बघून आपण एनालिसिस करतो आणि तुमच्या पत्रिकेमध्ये जी गोष्ट सांगितली, जर तुम्ही त्याला अलाइन्ड असाल ना, तर हां. वास्तू तुम्हाला प्रॉपर अलाइन्ड होते ओके. आणि मग तुमचे जे गोष्टी आहेत ते सक्सेसमध्ये कन्व्हर्ट व्हायला चालू होतं. ओके. तुमचे एफर्ट्स कमी एफर्ट्समध्ये चांगला रिझल्ट भेटतो. ओके. मग मुळातच जर दोष अलाइन्ड केलो आपण, हां. म्हणजे जी गोष्ट होती ज्याला आपण दोष म्हणतोय. हां. ठीक आहे. पहिली तर ते एनर्जी लेव्हलला ठीक करेक्ट. करायची आहे. एनर्जी लेव्हल. हां. ठीक आहे. एनर्जी लेव्हलला ठीक केली, बेस्ट आहे. दुसरं हां. कलरला. हां. कलर जर तुम्ही काही आगळे-वेगळे जर कलर दिले असेल, हां. तर त्याला आपण ठीक करू करतो. शकतो. हां. तिसरं तुमच्या कुंडलीमधली कोणती देवता आहे जी पैसा देते, आपण ते बघतो. ओके. असं नाही की प्रत्येकाला अ, म्हणजे महालक्ष्मी पैसा देते. हां. तर महालक्ष्मी हे ऐश्वर्याची किंवा लक्ष्मीची देवता तर आहेच. तिला हां. महालक्ष्मी म्हणले. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या कुंडलीमध्ये जर समजा शनी पैसा देतोय, हां. तर मग ओके. त्या देवताच्या रिलेटेड उपासना करावी लागेल किंवा त्या ओके. देवताच्या रिलेटेड तुम्ही जर ऍक्टिव्हिटी केली तर पैसा भेटणार. तुमच्या ओके. कुंडलीमध्ये समजा बुध पैसा देतो, तर बुधाच्या रिलेटेड काम करा. विष्णू ओके. सहस्त्रनाम म्हणा. ठीक आहे. विठ्ठलाच्या ओके. मंदिरामध्ये जायचंय तुम्हाला. तर अशा आपण ऍक्टिव्हिटीज त्यांना सांगतो. अरे वाह! आणि ओके. ज्या प्लॅनेट तुम्हाला हर्डल्स आणतात हं. लाईफमध्ये, तर त्याचे डोनेशन सांगतो. ओके. म्हणजे त्याचे दान सांगतो. हां. जे मागच्या जन्मामध्ये केलेले कर्म आहेत, हां. त्या कर्माला अनुसरून त्याचं डोनेशन असतो, दान असतो. ओके. कारण तुम्ही आता केलेले बाबा त्याची परतफेड तर करावं करावंच लागणार आहे. लागेल. तर त्याच्या अनुसरून तुमचे कर्म अलाइन्ड करतो आपण. ओके. जेव्हा ही अलाइनमेंट कंप्लीट होते ना, तर त्यावेळी तुमची जी ग्राफ आहे ना, तो वाढत जातो. ओके. त्याला टाईम लागतो. असं काही नाही का हा वन डे मध्ये. बऱ्याच लोकांना लवकर रिझल्ट भेटतात, महिन्यात, 2 महिन्यात पण भेटतात. पण काही लोकांना 6 महिने, वर्ष पण जाऊ शकतं. ओके. ठीक आहे. हे इंटेन्सिटीवरती डिपेंड करतं, की त्यांच्या पत्रिकेबरोबर ते किती अलाइन्ड होत आहेत. हं, हं, हं. ठीक आहे. आणि ते अलाइन्ड झाले तर डेफिनेटली त्यांची जी इष्ट देवता आहे, ज्यांना तो त्यांच्या पत्रिकेप्रमाणे जी देवता पैसा देते, हं. त्याच्या पद्धतीने जर ते अलाइन्ड झाले तर डेफिनेटली ग्रोथ 100% होते. ओके, ओके. म्हणजे मला तरी आता आत्ता पहिल्यांदा हे कळालं, की मला माहिती आहे, की लक्ष्मीच आपल्याला पैसा देते. पण जसं तुम्ही म्हणता प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार वेगवेगळे ग्रह असू शकतात अच्छा. पैसा देणारे. राइट. महालक्ष्मी तर डेफिनेटली तर ती ऐश्वर्याची देवता हं. आहे, लक्ष्मीची देवता तर आहेच आहे. हं. पण तुम्हाला पैसा कोण देतंय? हां. हे महत्वाचं आहे. आज समजा आपण असं समजू थोडक्यात, की तुमचं डायरेक्शन चांगलं आहे हां. किंवा तुम्ही पॉडकास्ट चांगलं घेऊ शकता हां. आणि मी तुम्हाला सडनली म्हणलो, की "सर तुम्ही एक काम करा, उद्यापासून कुकचं काम करा." हां. तुम्ही म्हणणार, "अरे मला कोण खायला येणार का नाही? हां. मी जेवण नाही चांगलं बनवत. मला बरोबर. चहाही बनवता येत नाही मे बी." बरोबर. मग ते होणार आहे का अलाईन? नाही होणार. हां. पण जर तुम्हाला मी म्हटलं तुम्ही डायरेक्शन चांगलं करताय, सर तुम्ही एखादी सीरीज जे आहे ना ती हां. चालू करा. हां.
डेफिनेटली तुम्ही तिथं 100% तुमचे एफर्ट लावून आउटपुट चांगला येणार आहे. करेक्ट आहे. कारण ते ग्रह, ते कॅरेक्टरिस्टिक्स त्याला अलाइंड आहेत. हां. तिथून पैसा येणार आहे. करेक्ट. ठीक आहे. आता शनी देवता, समजा शनी देवता जर पैसा देत असेल, हां. तर मी तुम्हाला असं नाही की दररोज सकाळी उठून फक्त शनीचीच उपासना करायची आहे. हां. शनीच्या रिलेटेड तुम्हाला कामही करावं लागणार आहे. करेक्ट आहे. हां. वर्करला कधी हर्ट नाही करायचं. हां. वर्करला जर तुम्ही शिव्या घालून जर बोलत असेल, हं. तर शनी देवता तिथं गडबड होणार आहे. ओके. ओके. तर तुमच्या तो ॲटिट्यूड मध्ये पण ती गोष्ट यायला पाहिजे. हां, हां. राईट. पत्रिकेबरोबर अलाइंड होणं म्हणजे काय, ह्यालाच अलाइनमेंट म्हणतात. की ओके. बाबा तुला काय करायचं आणि काय नाही करायचंय. हां, 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 हां. जर एखादा माणूस समजा सारखं एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला त्रास देतोय, हां. तर शनी कधीच त्याच्यासाठी फेवरेबल नाहीये. ओके. तर तो डॅमेजच करणार आहे. मग तो फायनान्शियल लॉसेसच करणार आहे. आता एक मजेशीर गोष्ट सांगतो. जेव्हा मी पत्रिका बघतो लोकांकडे, हं. तर त्यावेळी जेव्हा त्यांना विचारतो, एक जातक होते, तर त्यांच्या पत्रिकेमध्ये बुध हा जो ग्रह आहे हं. तो पैसा देत होता. हां. त्यांना म्हणायचो, मग ते पण ते खूप वर्स्ट कंडिशन मध्ये होते. हं. मग ते म्हणले, अरे हे बुध तर चांगलं आहे, पण काय झालं मग? मी म्हणलो, तुम्ही कोणाची मेमक्री करता का लोकांची? हं. म्हणजे आपण नाही का हां, मेमक्री करतो मिमिक्री करतो. लोकांची. मिमिक्री आर्टिस्ट. तर म्हणलं, हा मी करतो. म्हणजे मी माझ्या मामाची मेमेक्री करतो, आत्याची करतो, हां, हां, नाही हां. का, असे घरी करून सगळ्यांना आवडतं ते. म्हटलं हे ज्या दिवशी बंद करणार त्या दिवशीपासून ओके. तुम्हाला सोल्युशन भेटेल. कारण तुम्ही असे काही गोष्टी करत असतात की जिथून फायनान्स येऊ शकत नाही, जिथं बुध खराब करताय तुम्ही मेमेक्री करून. हां. बऱ्याच वेळा पायरेटेड बुक्स वापरणं. हां, ठीक आहे, हां, जे नाही हां. का ₹50 ज्याची करेक्ट. किंमत ₹500 असते, ती ₹50 आपण ₹50 झेरॉक्स लावून काढून करेक्ट. घेतो. हां. तर तिथं तुम्ही बुध खराब करताय. ते ऍक्टिव्हिटी आपण ओके. सांगतो, हे करायचं नाहीये ओके. आणि हे करायचंय. ह्याच्याने ओके. तुम्हाला फायदा होणार आहे. ओके. ओके. ह्याला म्हणतो आपण ऍस्ट्रो मॅपिंग टेक्निक, ज्याच्यामध्ये कंप्लीट अलाइनमेंट येते. तिथं नंबर्सची अलाइनमेंट झाली, व्हायब्रेशनची अलाइनमेंट झाली. काही पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट वापरून आपण फ्रिक्वेन्सीज बघतो, की काय ओके. फ्रिक्वेन्सी प्रोड्यूस होते या घरामध्ये, हां, हां, हां. आणि त्याच्या पद्धतीने पूर्ण अलाइनमेंट होते. आणि तिथं काही छोट्या-छोट्या आपण रेमेडीज इन्स्टॉल करतो. त्या रेमेडीज एकदम छोट्या असतात आणि हं. न दिसण्यासारख्या आहेत. म्हणजे ओके. जेणेकरून तुमचं इंटेरियर पण खराब नाही होणार ओके. आणि त्याचे रिझल्टही लगेच येतात. ओके. ओके. स्टोन थेरपी वगैरे होते का आपल्यामध्ये? स्टोन्स वगैरे जर तुमचं भूमी म्हणजे एकदम स्टार्टिंग ग्राउंड हां. लेवलपासून पायापासून असेल तेव्हा करू शकतो. ओके. अदरवाईज नाही करता. दुसरी गोष्ट म्हणजे स्टोन मध्ये पण आपण अशा पद्धत फक्त क्रिस्टल खाली टाकतो. हं. जे जेमस्टोन आहे ते कधीच जमिनीत नाही टाकत. ओके. ठीक आहे. अशा काही वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत आणि त्याच्यामध्ये आपण बरेच फ्रिक्वेन्सीज वरती जास्त काम करतो हां. आणि काही विशिष्ट फ्रेमिंग वरती काम करतो. काय म्हणजे समजा एक जसं आता तुम्हाला सांगितलं की तुमचा सूर्य चांगला असेल, हां. तर मी तुम्हाला काय सांगेल की तुमच्या घराची जी पूर्व दिशा आहे ती हां. चांगली पाहिजे. ओके. त्याला अलाइंड एक फ्रेम बनवायला सांगतो, कस्टमाइज करायला सांगतो, की बरं. तुम्ही अशा पद्धतीची फ्रेम बनवा. किंवा तुमचा बिझनेस असेल तर हं. त्याच्या लोगोमध्ये ही गोष्ट यायला पाहिजे, हे एलिमेंट यायला पाहिजे. ओके. जर ते आलं तर ते ग्रो करणार. ओके. ओके. अशा पद्धतीने जेव्हा इंडस्ट्री वास्तू करतो तर अशा पद्धतीने करतो. ओके. बिझनेससाठी कन्सल्टेशन करायचं असेल तर अशा पद्धतीने. जसं तुम्ही आता सांगितलंत, की त्या ग्रहस्थांनी सांगितलं बुध त्यांचा खराब होत होता, मिमिक्री करत होते. तर ज्यावेळेस तुम्ही आता इतके वर्ष काम करताय, तर असे 1-2 एक्झाम्पल देऊ शकतात, की जे लोकं रिलेट करू शकतात, की हां, माझ्या घरात पण असं होतं, मी पण असं करू शकतो. माझ्याकडे पण असे प्रॉब्लेम असू शकतात. राईट. जरा सांगा ना? जसं की आता बऱ्याच लोकांचं जेव्हा पत्रिकाची अलाइनमेंट बघतो, हं. तर एखाद्या व्यक्तीला काय आहे, की शारीरिक कष्ट केल्यानंतर हां. पैसा भेटणार आहे. हां. पण तो आता आयटी कंपनीत जॉब करतो. हां. मग शारीरिक कष्ट कसं करणार? नाही. मग त्यावेळी आपण त्याला सांगतो, की बाबा तू जिम कर. ओके. ज्याच्यामध्ये थोडासा घाम येईल, स्वेटिंग हां. होईल. ज्यावेळी ते होतं तर ती अलाइन्ड होती पत्रिका. ओके. ओके. आणि एखाद्या व्यक्तीला आहे, की बाबा त्याच्या पत्रिकेप्रमाणे तो फकीरसारखा राहिला तर पैसे येतील. हां. मग ह्या व्यक्तीला काय सांगतो आपण, की तुला अनवाणी पायाला चालायचंय, गणपतीला जायचंय. ओके. दररोज. दररोज तुम्ही त्या प्लॅनेट प्रमाणे जर अलाइन्ड झालात, तर हां. पैसा रिलीज होणार आहे. ओके. ओके. म्हणजे असं झालंय, की माझ्या अकाउंटमध्ये तर खूप पैसे आहेत, पण हां. मला पासवर्डच माहीत नाही किंवा अकाउंट नंबरच माहीत नाही. हां. करेक्ट. त्याची काय ॲक्टिव्हिटी केल्यानंतर तुम्हाला पैसा भेटणार आहे, हे तुम्हाला हां. माहीत पाहिजे. ओके. असे खूप आहेत. बऱ्याच लोकांना मी स्विमिंग करायला सांगतो. बरं. कारण मला दिसतं, की हे पत्रिकेमध्ये जर हा पाण्याच्या रिलेटेड जास्त गोष्टी केल्यात, हं. तर पैसा येणार आहे. तो दुसरं काही करू शकत नाही. मग हां. त्यावेळी स्विमिंग करायला लावतो. ओके. बऱ्याच लोकांना असेही काही रेमेडी दिलेत, की बाबा घरातलं टॉयलेट तुला दररोज धुवायचंय. बरं. त्याच्याने फायनान्स रिलीज झालेले. ओके. डिपेंड करतं तुमची पत्रिका काय सांगते. ओके. 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 आणि नेमकं काय बघतात तर अशा लोकांचे टॉयलेट खराब असतात. ओके. फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तर.
तर तुमच्या पत्रिकेत राहू खूप चांगल्या पोझिशनला असेल हं. आणि राहू पैसा देणार असेल तर तुम्ही दररोज टॉयलेट क्लीन करा ओके. स्वतःच्या घरचं. तर डेफिनेटली राहू पैसा देणार. दुसरी गोष्ट म्हणजे जे सफाई कामगार आहेत हं. त्या लोकांना जर तुम्ही कॉइन्स दिलात हं. तर तुमच्या लाईफमधले तसे पण हार्डच कमी होते. ओके. म्हणजे कॉइन्स डोनेट करायचे असतो ना थोडक्यात. 5-5 रुपयाचे, 10-10 हां, रुपयाचे हां, कॉइन्स जे सफाई कर्मचारी असतील तर त्या हां. लोकांना दिलात तर तुम्ही इनडायरेक्टली राहू ठीक करताय ओके, पत्रिकेमधल्या. ओके. जर तुम्ही जे थोडेसे व्यक्ती वयाने मोठे आहेत, वयस्कर हं. आहेत, अशा लोकांची रिस्पेक्ट केलात तर तुमचा शनी चांगला होतो. ओके. आणि नेमकं असं होतं की अशा लोकांची ही लोकं रिस्पेक्ट नाही करत हां. किंवा मग कामगार वर्गाशी नीट नाही बोलत. तर हं. त्यावेळी शनी खराब होतो. ओके, ओके, ओके. म्हणजे व्यक्तीच्या पत्रिकेनुसार तुम्हाला कुठला ग्रह लागू आहे त्याच्यावर डिपेंड आहे. राइट. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा बोलण्यात येतं ना, लोकांच्या बोलण्यात पण येतं, "अरे भावा, कसं केला?" हां, भावा जेव्हा भावा बोलतो तो, तर तो जो भाऊ असतो, त्या भावाला उद्देशून आहे हां. किंवा बरेच लोकं बघा माऊली म्हणतात, हां, "काय करेक्ट. देवा?" असं हां. म्हणतात. हे जे वर्ड्स आहेत ना, हे पर्टिक्युलर हाऊस ॲक्टिव्ह करतात तुमच्या पत्रिकेप्रमाणे. ओके, काय बोलल्यावर किती वेळा ॲक्टिव्ह करतं हे महत्वाचं आहे. ओके. एवढं डीप आहे ना हा, जर तुम्ही ह्याला प्रॉपर अलाइन्ड केलात ना, हां. तर खूप इंटरेस्टिंग आहे. ओके. आणि मग छोट्या-छोट्या गोष्टींमधनं तुम्हाला ती ॲक्टिव्हिटी करता येईल आणि त्याच्यामधनं फायनान्स तुम्हाला रिलीज करता येईल. जेवढं जेमस्टोन्स घालून तुम्ही हां. एनर्जी घेणार ना, त्याच्यापेक्षा जास्त पॉवरफुल एनर्जी मी न्यूट्रली म्हणजे नॅचरली देऊ शकतो. ओके, ओके. पण त्यासाठी तुम्हाला पत्रिका समजून ज्यांच्याकडे पत्रिकाचे डिटेल्स नसतील ना, तिथं थोडीशी केस अवघड होते. ओके. हां. मग तिथं थोडंसं एक्सपेरिमेंटल आपल्याला करावं करेक्ट लागतं. आहे. हां. मग मग तिथं थोडासा रिझल्ट देताना पण मला थोडंसं मागे-पुढे बघावं लागतं, की मे बी ओके, रिझल्ट येईल पण नाही, पण असं पण होऊ शकतं. ओके. पण ज्याच्याकडे प्रॉपर डिटेल्स आहेत, हं. त्यांच्याकडे पत्रिका प्रॉपर आहे, त्याला प्रॉपर अलाइन करता येतात. ओके, ओके. मग त्याला सगळ्या गोष्टी, ह्या ॲक्टिव्हिटी कर, हे बिझनेस कर, हा व्यवसाय कर हां. किंवा अशा पद्धतीने जॉब कर, हे सांगता येतं. जसं तुम्ही आत्ता म्हणालात, की समजा भावा म्हणतो किंवा माऊली म्हणतो. हे जे वर्ड्स आहेत, समजा प्रमाणे तुम्ही सांगितलं, की तुम्ही रोज रामकृष्ण हरी म्हणा हां. किंवा जय श्रीराम म्हणा किंवा जय बजरंगबली म्हणा. हे ॲक्टिव्हिटी सांगितल्यावर फरक पडतो? हो. व्हायब्रेशन तयार करता ना, हां. राइट. एखादा मंत्र उच्चार करता. हं, आज आज समजा तुम्हाला जय श्रीराम म्हणायला लावलं, तर हं. तुमच्या डोक्यात एक व्हायब्रेशन तयार होतं. करेक्ट. हां. राइट. एक सत्याची भावना हां. होते. ठीक आहे. जे जसं जय बजरंगबली म्हणलो, तर हं. एक एनर्जी फील होते. हां. किंवा जय महाकाली म्हणलो, तर एक हां. एनर्जी फील होते. हां. ढोल वाजवतो आपण. जेव्हा ढोल वाजतो, हां. तर आपोआप व्हायब्रेशन तयार होतात करेक्ट ना. आहे. हो, हो. मग ते जे व्हायब्रेशन तयार होतात, ते आपल्याला आतून आणायचे. हां. ठीक आहे. जेव्हा ते आतून येईल, तर तो पर्टिक्युलर हाऊस ॲक्टिव्ह होणार आहे तुमच्या. जे 12 भाव आहेत, त्या हां. 12 भावप्रमाणे ते हाऊस ॲक्टिव्ह होतील. जेव्हा ते वाह! ॲक्टिव्ह होतील, तर मग काय मजाच मजा आहे. वाह, वाह! क्या बात है! मला वाटतं ज्या ऑडियन्सनी आत्तापर्यंत हा पॉडकास्ट पाहिलाय ना, हा मुद्दा ऐकलाय ना, त्यांच्यासाठी खूप मोठी पर्वणी आहे. कारण की खूप सुंदर मुद्दा सरांनी एक्सप्लेन केलाय, की प्रत्येकाच्या पत्रिकेप्रमाणे व्यक्तिशः कुठला ग्रह ॲक्टिव्ह आहे, त्याच्यावर जर काम केलं, तर आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार 100%. आणि अर्थात सरांनी आता सांगितलं, की आपण म्हणतो, की "काय भावा" किंवा "जय श्रीराम" हे शब्द पत्रिकेप्रमाणे जर दिले आणि तुम्ही जर बोलले, तर नक्कीच एक व्हायब्रेशन चांगल्या तयार होणार आहेत आणि तुमच्या आयुष्यात चांगलं चैतन्य तयार होणार आहे, हे नक्कीच आहे. आणि मला वाटतं सर कन्सल्ट पण करतात. ज्यांना कुणाला असं वाटतंय, की आपल्या पत्रिकेत कुठला ग्रह जास्त ॲक्टिव्ह आहे आणि पत्रिका बघून घ्यायची असेल, तर आता स्क्रीनवरती नंबर दिसतोय. तुम्ही सरांशी फोन करून, कॉन्टॅक्ट करून अपॉइंटमेंट बुक करू शकता. ओके, आता खूप छान सांगितले तुम्ही हे. तर मला आता एक सांगा, शेवटचा प्रश्न घेऊयात. आपण एवढं सगळं इतका वेळ बोललोय, पण जी ऑडियन्स लोकं ज्यांना फॉलो करतात, ज्यांना आयडॉल म्हणतात, म्हणजे अर्थात सेलिब्रिटी म्हणा किंवा पॉलिटिशियन म्हणा, जी फेमस लोकं आहेत, ही लोकं हे वास्तुशास्त्र मानतात. ऑब्व्हियसली मानतात. ठीक आहे. आता तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये आहात, मीडिया इंडस्ट्रीमध्ये आहात, हं. आपण बघतो की कुठला पण जो शूट असतो, त्याचा एक मुहूर्त असतो, हां, राइट? करेक्ट. त्या मुहूर्ताला ते शूटिंग करतात. हां. का बरं? त्या मुहूर्त आहे म्हणून तो आहे ना. हं. पण सगळ्यात खतरनाक गोष्ट म्हणजे चला ट्रेडिंग पण होते, मुहूर्त ट्रेडिंग. हां. मग का बरं होते? हं. ठीक आहे. चला हे पण सोडा. ह्याच्यानंतर आपण असं बघतो, की हे जेवढे सेलिब्रिटीज आहेत, हे सगळेजण आपल्या अक्षराच्या मागे-पुढे काही ना काही चेंजेस करतायत. हो, हो, हो. ठीक आहे. तिथं न्यूमरॉलॉजीचा सपोर्ट घेत आहे. अगेन ते थोडंसं आपण बघितलं तर हा शास्त्राचा एक पार्ट आहे. करेक्ट आहे. अगेन बरेच लोकं टॅटूज जे काढतात, ठीक आहे. हां. वेगवेगळे टॅटू हँडवरती आहे, नेकवरती आहे.
तर कंगना रावतचा जो टॅटू होता अगोदर, तर तो वेगळा होता. नंतर तिनं चेंज केला, त्यानंतर ग्रो केला. हां. सेम विथ विराट कोहलीचा आहे. हां. त्याच्यानंतर ज्यावेळी ह्या लोकांनी अलाइन्ड झाले ह्या गोष्टीशी, म्हणजे पर्टिक्युलर एक टॅटो जरी तुम्ही काढताय ना, हां. तर त्या टॅटोचं एक मिनिंग आहे. बॉडीमधले 12 पार्ट आहेत. त्या पार्टवरती कुठं टॅटो काढल्याने त्याचा इम्पॅक्ट काय ओके. होणार आहे? हा पण खूप जास्त मॅटर करणारा विषय ओके, आहे. ओके, ओके. ठीक आहे. असे खूप वेगवेगळे मुद्दे आहेत. हं. एकेका विषयावरती घेऊन एक पॉडकास्ट होऊ शकतो. एवढे ओके, मुद्दे आहेत. ओके, ओके. तर हे लोकं मानतात. हां. डेफिनेटली माझ्या बघण्यात खूप लोकं आहेत. पॉलिटिशियन सर्वात जास्त ह्या गोष्टीचा यूज ओके. करतात. माझ्याकडे एक असेच पॉलिटिशियन्स आहेत हं, गुजरातमध्ये. हं. ठीक आहे. तर खासदार होते ते हां, आणि तर त्यावेळी त्यांना तिकीट भेटत नव्हतं. हां. ठीक आहे. कुठल्या पक्षाचं आहे काय मी काही नाही हां, सांगणार. ठीक हां, आहे. तर भेटत नव्हतं. ते म्हणले, की आता ही शेवटची लिस्ट निघणार आहे, तर हां, माझं नाव अजूनपर्यंत नाही आलेलं आहे. तर हां. मी काय करू? तर ते म्हणलं, "ठीक आहे." मग त्यांना म्हणलं, "तुमच्या घरामध्ये सध्याला ह्या ठिकाणी ही वस्तू ठेवलेली आहे. ओके. तुमच्या घरामध्ये पूर्व दिशेमध्ये येलो कलरचं काहीतरी ठेवलेलं आहे. तर ते हां. बघा काय आहे?" कारण ते ओके. पत्रिकेवरनं कळतं, की आत्ता काय ॲक्टिव्हिटी करतायत हे. ओके. आणि त्यांना म्हणलं, "तेवढं काढा फक्त." तर हं. जेव्हा ते काढले, तर त्यांचं त्या लिस्टमध्ये नाव आलं आणि त्याने ओके. बहुमताने विजयी पण झाले ते. वाह! क्या बात है! ठीक आहे. तर ही अशी पत्रिका काम करते. एखादी गोष्ट तुमची होत नाहीये ना, ती हां. का होत नाही ती पत्रिका सांगते. का होत नाहीये? ओके, घरात काय ठेवलंय? ओके. तर आपण बऱ्याच वेळा पत्रिका बघून घरात कुठल्या वस्तू काय ठेवलेल्या आहेत आणि हां. कशामुळे अडथळे तयार होतात, हे ओके. आपण सांगू शकतो. ओके, ओके. वाह! म्हणजे मला वाटतं आजचा एपिसोड खूप चांगली पर्वणी झाली आहे. छोट्या-छोट्या का होईना, पण बऱ्याच मुद्द्यांना आपण हात घातली. बेसिकपासून वाईडपर्यंत थोडक्यात आपण गेलेलो आहोत. आणि मला वाटतं आत्ता आपण थांबूयात. खूप वेळ झाला गप्पा मारतोय. सो तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. जय गुरुदेव. ही अपॉर्च्युनिटी दिला त्याबद्दल खरंच धन्यवाद. तुमच्या प्रेक्षकांना पण असं सांगू इच्छितो, की बाबा पूर्ण पॉडकास्ट बघा. जर चांगलं वाटलं तर कमेंट करा आणि जर आणखीन काही तुम्हाला टिप्स पाहिजे असेल तर डेफिनेटली कमेंट करा त्याच्यावरती. गणेशजी मला कनेक्ट करतील. नक्कीच. मी त्याच्यावरती काही ना काही तुम्हाला टिप्स देत राहीन. नक्कीच, नक्कीच. सरांनीही सांगितलंय पॉडकास्ट पूर्ण बघा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या मनात काही कल्पना असतील, काही अडचणी असतील, तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. सर उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. 100% देतीलच. ओके. आणि पुन्हा एकदा ज्या कुणा लोकांना सरांशी कन्सल्ट करायचं असेल, तर आत्ता परत एकदा स्क्रीनवरती नंबर दिसतोय. त्याच्यावर तुम्ही फोन करा किंवा WhatsApp मेसेज करा. सर कनेक्ट करतील. सो आता आपण थांबूयात. तुम्हाला जर हा एपिसोड आवडलाच असेल, अर्थात आवडणारच आहे, तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करायला सांगा. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. नमस्कार.